ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारणे। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा। तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा की आजच्या ह्या पावन अशा कार्तिक एकादशीच्या शुभप्रसंगी आज आपण इथे सगळे संमिलित झालो आहोत। बऱ्याच जणांना पंढरपूरला जायची पण इच्छा होती, पण ST बंद असल्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत। तर आज आपण शेवटचं कीर्तन विठ्ठला विठ्ठला करायचं आहे। म्हणजे पंढरपूरची थोडीशी अनुभूती आपल्याला इथे येईल। जे काय चाललंय ते सगळं पांडुरंगाचंच कीर्तन आहे, पण तो विठूचा गजर विठूचा गजर हरी माझा झेंडा रोहिला वाळवंटी चंद्रभागेच्या डाव मांडीला। हरे कृष्णा। तर आपण मागचे 2 सत्र पाहतोय। आहे कार्तिक मास दामोदर मास असल्यामुळे आपण भगवंतांची दामोदर लीला पाहत होतो। तर दामोदर लीला जी आहे ती आपली उखळ बंधनपर्यंत आलेली आहे आणि मग भगवंतांची कोणावर दृष्टी पडली? 2 यमलार्जुन वृक्षांवरती दृष्टी पडली। यशोदामाई आपल्या गृहकृत्यास निघून गेली आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः बांधलेले आहेत बंधनावस्थेत। तर त्या अवस्थेत सुद्धा भगवंत काय करतायत? इतर जीवांच्या उद्धाराची चिंता करतायत। आणि ते का करतायत? कारण भक्ताच्या शब्दाखातर। त्यांना कुबेरपुत्रांशी काही देणंघेणं नव्हतं, पण नारद मुनींनी काय दिलं होतं? त्यांना अभिवचन दिलं होतं। शाप जरी दिला असला तरी अभिवचन दिलं होतं की एक दिवस तुम्हाला स्वतः गोपाळकृष्णांचं दर्शन होईल आणि ते तुमचा स्वतः काय करतील? पूर्ण पुरुषोत्तम भगवंत उद्धार करतील। तर आज आपण यमलार्जुन उद्धार हा अध्याय पूर्ण अभ्यासण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत। तसं एक श्लोक पण पुरेसा होईल, पण आज पूर्ण आय थिंक 44 श्लोक आज आहेत। तर वी विल फास्ट फॉरवर्ड कथारूप थोडंसं आणि इसेन्स आपण त्याच्यातला 43 श्लोक आज आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा
तथोजयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 10वा अध्याय 10वा श्लोक पहिला। मोबाईल सर्वांनी आयदर स्विच ऑफ करा किंवा एरोप्लेन मोडवरती ठेवा। थोडंसं टेबल इकडे घेणार आहे खालचं ढकला अजून उचलून ठीक। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा। श्रीराजोवाच कथ्यतान् भगवन्नेतत् तयो शापस्य कारणं यत्तद् विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः। श्रीराजोवाच कथ्यतान् भगवन्नेतत् तयो शापस्य कारणं यत्तद् विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः। श्रीराजो वाच परीक्षित महाराजांनी पृच्छा केली। कथ्यताम कृपया सांगा भगवन हे सामर्थ्यशाली ऋषी एतत् हे तयो दोघांच्या शापस्य शापाचे कारण यत जे तत् ते विगर्हितं घृणास्पद कर्म कार्य येन ज्याद्वारे वा अथवा देवर्षे तमः नारद मुनींना इतका क्रोध आला। म्हणजे देवर्षे तमः म्हणजे ऋषींना पण क्रोध येतो। हरे कृष्ण म्हणजे मला वाटायचं मलाच येतो काय। तर ह्याच्या पार्श्वभूमीसाठी आपल्याला मागे जावं लागेल थोडंसं। तर इकडे यशोदा माता गृहकृत्यामध्ये व्यस्त होऊन गेली असता श्रीकृष्णांनी आपल्यासमोर यमल अर्जुन नामक 2 वृक्ष पाहिले। हे 2 वृक्ष आपल्या पूर्वजन्मी कुबेर पुत्र होते आणि परीक्षित महाराज ध्यानपूर्वक श्रवण करतायत। तुम्ही मागचं सोमवारचं सत्र आठवलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, हे मी सांगितलं होतं शेवटी। तर हे दोघेही नलकुवर आणि मणिग्रीव नावाने प्रख्यात असून अत्यंत भाग्यवान तथा ऐश्वर्यशाली होते। तथापि अहंकार आणि मिथ्या प्रतिष्ठेमुळे ते कोणाचाही आदर करीत नव्हते आणि म्हणून नारदांनी त्यांना वृक्षयोनीत जन्म घेण्याचा शाप दिला। तर हे कोण होते? कुबेर आत्मजौ। इथं म्हटलंय गुह्यकौ धनद आत्मजौ। धनद कुबेर कोण होता? यक्ष आणि देवी देवतांचा कोणता? कोषाध्यक्ष। कोण? ट्रेजरी ऑफिसर। विचार करा, म्हणजे भारताचं एक छोट्याशा देशाचं ट्रेजरी केवढं मोठं आहे। तर ते ह्या पूर्ण ब्रह्मांडाचं जे ट्रेजरी ऑफिस असेल त्याचे ट्रेजरी ऑफिसर कोण? कुबेर। असे बरेच मोठे व्यावसायिक हॉटेलवाले असे मोठ्या पोटाचं कुबेर यंत्र वगैरे ठेवतात बघा, की सारखं असं धनवर्षाव व्हावा त्यांच्यावरती। तर हे कुबेर अतिशय बऱ्याच जणांना प्रिय आहेत। आपण सोनं पण लुटतो ना दसऱ्याला।
तर हे अतिशय धनवान असे कुबेर आणि त्यात अजून ते भगवान शंकरांचे अत्यंत प्रिय होते, म्हणजे निकटवर्तीयामध्ये होते. तर त्यांचे 2 पुत्र कोण? धनद आत्मजव. आत्मज म्हणजे पुत्र. तर त्यांचं नाव काय आहे? नलकुवर आणि मणिग्रीव. हे 2 कुबेरांचे पुत्र अत्यंत भाग्यवान तथा ऐश्वर्यशाली होते. त्यांच्या पूर्वजन्माची काही कर्म अशी होती किंवा त्यांनी थोडीफार भक्ती केली होती, म्हणून पुढचा जन्म काय म्हणतो? शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जो थोडीफार भक्ती करतो भगवान श्रीकृष्णांची, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये काहीच तोटा नाही आहे. बाकी कोणाची भक्ती करा, तुम्हाला काही फायदा होणार नाही. मृत्यूसमयी सगळे वर काढून घेतले जातात. कामस्ते ते रतज्ञाना प्रपद्यंते अन्नदेवता. ज्यांचं हृदय कामवासांनी भरलेलं आहे असेच लोक केवळ काय करतात? इतर देवी देवतांचं भजन करतात. तर हे नलकुवर आणि मणिग्रीव यांनी निश्चितच पूर्वजन्मी भगवान श्रीकृष्णांची काहीतरी थोडीफार भक्ती केली असणार, म्हणून त्यांना अतिशय श्रीमंत घरामध्ये जन्म मिळाला. 2 प्रकारचे जन्म मिळतात भक्ताला. ज्याची भक्ती अधुरी राहिली आहे त्याला 2 प्रकारचे जन्म मिळतात. कोणते? एक तर त्याला अतिशय श्रीमंत घरामध्ये जन्म मिळतो, जेणेकरून त्याला तिथून पुढे आपल्या उदरनिर्वाहाची विवंचना राहणार नाही आणि त्याला आपल्या आध्यात्मिक भक्तीमध्ये काय करता येईल? निसंकोच प्रगती करता येईल. आणि दुसरा जन्म मिळतो अतिशय पुण्यवान अशा भगवत भक्ताच्या घरी. तर प्रॉब्लेम गडबड दोन्हीकडे असू शकते, आलं लक्षात ना. अतिशय पुण्यवान भगवत भक्ताच्या घरी जन्म झाला, भगवंतांनी कृपेनं दिला, तरी तो भगवत भक्त होईल याची गॅरंटी काय? आणि तिथं पण पतन होऊ शकतं आणि धनद आत्मजव तिथं पतन होण्याचे चान्सेस फार आहेत, आलं लक्षात ना. तर हे दोघंही नलकुवर आणि मणिग्रीव हे अत्यंत भाग्यवान तथा ऐश्वर्यशाली होते, म्हणून भाग्यवान म्हटले त्यांना. ते भाग्यवान होते म्हणून एवढ्या जबरदस्त धनद व्यक्तीच्या घरी त्यांना काय मिळाला? जन्म मिळाला. ही सुद्धा प्रभूंचीच कृपा आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच त्यांना हा जन्म ऐश्वर्यशाली मिळाला. तथापि अहंकार आणि मिथ्या प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा, ते कोणाचाही आदर करत नव्हते त्यामुळे. आणि म्हणूनच नारदाने त्यांना यक्ष वृक्षयोनीत जन्मास येण्याचा शाप दिला. वृक्षयोनीत जन्मास येण्याचा का श्राप दिला ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर इथं परीक्षित महाराज श्रवण करतायत भागवतम. 4 दिवस 4 रात्री ते पूर्ण निर्जल उपवास करून एकही क्षण झपकी न मारता कानामध्ये प्राण आणून काय करतायत? कथा श्रवण करतायत. अतिशय सुंदर कथा चाललेली आहे. गंगा किनारी श्री शुकदेव गोस्वामी कथा सांगतायत आणि हजारो ऋषीमुनी बसलेले आहेत तिथे. आणि त्यांच्यामध्ये परीक्षित महाराज आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, राज ऐश्वर्य वैभवाचा त्याग करून, साधू वस्त्र परिधान करून तिथे जितासनामध्ये बसलेत. आणि त्यांचं जितासन किती दिवस चाललं? 7 दिवस आणि 7 रात्री. बघा, हे थोडंसं मी सांगतो तुम्हाला काय, आपण जितासनामध्ये 1-1.5-2 तास तरी बसूया. हरे कृष्ण. कारण तुम्हाला सांगतो, मागच्या पहिल्या सोमवारी मी सांगितलं होतं की तुम्ही जर ध्यानपूर्वक श्रवण केलात तर तुम्ही निश्चित हृदयामध्ये काय अनुभवाल? रसाची अनुभूती अनुभवाल, गॅरंटी आहे. कारण भागवतम हे असं आहे की ते पूर्णपणे रसाने भरलेलं आहे. तर परीक्षित महाराज रसमयी श्रोता आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची भगवंतांच्या संबंधीची. आणि म्हणून ते पृष्ठा करतायत आपल्या गुरु महाराजांना. आणि ते आपल्या गुरु महाराज काय म्हणतात? भगवंत संबोधित करतायत. इथं भगवंतचा प्रपाद अर्थ देतात, हे सामर्थ्यशाली ऋषी. आपल्या गुरूंना सुद्धा आपण कधी कधी भगवन म्हणून संबोधन करतो. तर परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विचारतायत, हे सामर्थ्यशाली ऋषीश्रेष्ठ नारद मुनींनी नलकुवर आणि मणिग्रीव यांना शाप देण्याचे कारण काय होते? त्यांनी असे कोणते घृणास्पद कार्य केले की ज्यामुळे अगदी नारदांसारख्या महान ऋषींनाही त्यांचा क्रोध आला? ऋषीला क्रोध येणं हे ठीक नाही आहे, पण असं कोणतं घृणास्पद कार्य केलं त्यांनी की नारद मुनींसारख्या महान ऋषींना पण काय आला? क्रोध आला, संताप आला. कृपा करून हे सर्व मला सांगा. तत्पूर्वी काही मुद्दे आचार्यांच्या टीकेच्या द्वारे आपण हे अभ्यासतोय, म्हणून ते थोडंसं कव्हर करून मग आपण पुढे जाऊया. तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की भगवान दामोदरांना यशोदामाई काय करते? आपल्या प्रेमाच्या दोराने बांधते. आणि आपण दामोदराष्टकम गाताना, इकडे पुढे बसा, हरे कृष्ण, इथं या, इथं जागा ठेवलेली आहे तुमच्यासाठी. दामोदराष्टकम गाताना दामोदराष्टकम झालं की शेवटी काय म्हणतो? जय राधा दामोदर राधा दामोदर राधे. बरोबर की नाही? बांधलं कोणी? मग आपण जय यशोदा दामोदर गातो का?
नाही गातो. आपले आचार्यांनी ह्याचा पण शोध लावला, आपण हे असं का गातो. तर जीव गोस्वामींनी श्री राधाकृष्ण अर्चन दीपिका या ग्रंथामध्ये याचं स्पष्टीकरण केलं आहे. आणि कविराज कृष्णदास गोस्वामी यांनी कर्णामृतच्या काही श्लोकामध्ये याचा भावार्थ दिलेला आहे. आणि हे वेदातनं उद्धृत करून त्यांनी दाखले दिलेले आहेत. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं मागच्या सोमवारी तुम्हाला की आपले जे आचार्य आहेत ते महान प्रतिभावंत आणि त्यांना काय असते, उत्प्रेक्षा प्राप्त असते. साक्षात भगवंतांची अनुभूती. जसं वाल्मिकी मुनींनी काय केलं, स्वतः समोर रामायण पूर्ण पाहिलं आणि मग लिहून काढलं. तसं जे आचार्य असतात हे दिव्य महाभागवत असतात, तर त्यांच्या समोर ते नित्यलीला प्रविष्ट असतात, त्यांच्या लीला समोर घडत असतात. आपण राधा दामोदर का म्हणतो, तर जीव गोस्वामी सुंदर सांगतायत की ह्या भौम वृंदावनामध्ये ही लीला होण्याच्या अगोदर ही दामोदर लीला कुठे झाली होती, साक्षात गोलोकधाममध्ये झाली होती. आणि तिथं भगवंत काय बाळ रूपामध्ये नाही आहेत, तिथं किशोर रूपामध्ये आहेत. आणि ही लीला कोणी केली होती, कोणाकोणामध्ये झाली होती, श्रीमती राधाराणी आणि भगवान कृष्ण वासुदेव यांच्यामध्ये झाली होती. तर कशी झाली बरं ही लीला, तर हाच कार्तिक मास चालू होता. आणि कार्तिक मासमध्ये नंदबाबांच्या घरी खूप मोठा उत्सव असतो. आणि मग उत्सव असला की आपल्या घरातल्या पुत्राला आपण अनेक कामं सांगतो ना, पुत्र असू दे कन्या असू दे, काय करतो आपण अनेक कामं सांगतो. जा भाजी घेऊन ये, जा मिठाई घेऊन ये, जा साहित्य घेऊन ये, फुलं माळा आणा, बनवा, तोरणं करा, हे ते झाडलोट करा. तर त्या दिवशी रास लीला याला भगवंतांना काय झाला, त्यामुळे उशीर झाला, बरोबर की नाही. आध्यात्मिक गोलोकधाममध्ये रासलीला रोज चालते, नित्य असते. तर रासलीला याला वेळ झाला, त्यामुळे राधाराणींनी मान केला आणि रुसून बसल्या आणि म्हणाल्या, तुला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे, तू रोज रोज असाच उशीर करतोस, आम्ही सगळे वाट पाहत असतो तुझी. आणि तिथे परकीय भावामध्ये रासलीला चालत नाही. तिथं कोणत्या भावामध्ये रासलीला चालते, स्वकीय भावामध्ये. आलं लक्षात. परकीय भावामध्ये रासलीला भौम वृंदावनात चालते. आता परकीय भाव काय स्वकीय भाव काय सांगत बसलो तर प्रवचन संपून जाईल. मी जात नाही, नंतर सांगेन कधीतरी. हां, आपला गोपी विरगीत चालूच आहे ना, आपलं एक प्रवचन झालं, त्या सत्रामध्ये आपण डिस्कस करू डिटेलमध्ये. ते खूप डिटेलमध्ये डिस्कस केलं पाहिजे. तर राधाराणींना राग आला. मग राधाराणी काय केलं, भगवंतांना एका वृक्षाला बांधलं. आणि बांधण्यासाठी काय वापरलं, आपल्या कमरेचा जो सोन्याचा पट्टा असतो तो त्यानं बांधून टाकलं. त्याला निवी म्हणतात, कमरेच्या पट्ट्याला काय म्हणतात, निवी म्हणतात. म्हणून त्यांना निवी दामोदर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, निवी दामोदर लीला. तर ही लीला सगळ्यात पहिली कुठे घडली, भौम वृंदावनमध्ये, आपलं साक्षात गोलोकधाममध्ये घडली. आणि भगवंत त्याला काय राधाराणी सांगतायत की ही लीला मी काय करेन, ज्यावेळेला आपली भौम लीला चालू होईल त्यावेळेला निश्चित तिथे काय करेन, ही लीला प्रकट करेन. कारण ही लीला अतिशय मनोहारी आहे भक्तांसाठी. पण ही लीला ह्या भावामध्ये प्रकट करणार नाही मी तिथे. लक्षात. पण तुम्हाला ही लीला जर आजही अनुभवायची असेल तर वृंदावनमध्ये कार्तिक मासमध्ये श्री श्री राधा दामोदर मंदिरमध्ये ही लीला आजही घडते. श्री श्री राधा दामोदर मंदिर कुठे आहे, वृंदावनमध्ये, जिथं प्रभुपादांनी सगळं आपलं कार्य केलं, जिथं प्रभुपादांची कुटीर आहे, रूम्स आहेत 2-3, तिथे आहे. तर तिथं कार्तिक मासमध्ये श्रीमती राधाराणी आणि भगवान कृष्ण ह्या दामोदर मासमध्ये ह्यांना दोघांना एक सोन्याचा साखळीनं बांधून ठेवतात. आणि बऱ्याच वेळेला हे मला पण माहीत नव्हतं, पण पुढच्या वेळेला ज्या वेळेला वृंदावनमध्ये जायचा योग येईल त्यावेळेला आपण सगळे कार्तिकमध्ये जाऊन हे निश्चित पाहूया. आणि बऱ्याच वेळेला ते फुलांनी आच्छादलेलं असतं. तर आपण त्या पुजाऱ्यांना जर रिक्वेस्ट केली तर ते निश्चित आपल्याला ते उघडून दाखवतात. तर आजही या भौम वृंदावनमध्ये ही निवी दामोदर ही लीला आजही होते वृंदावनमध्ये. आणि श्री श्री राधा दामोदर जे मंदिर आहे तिथे आजही भगवंतांना राधाराणी बांधतायत असं तिथं भावात्मकदृष्ट्या या लीलेच्या. म्हणूनच आपण काय म्हणतो दामोदर अष्टकम झाल्यानंतर, जय राधा दामोदर राधा दामोदर राधे, बोला राधा दामोदर राधा दामोदर राधे. तर हा जो गोपनीय
गाभा आहे ह्या लीलेचा तो सगळ्यांनी तुम्ही हृदयामध्ये ठेवा आणि निश्चितच तुम्हाला राधाराणींची कृपा प्राप्त होईल आणि जिथं ही लीला घडते तिथं निश्चित तुमची सेवा लागेल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजच आमचे डॉक्टर अजित जोशी प्रभूजी आले, पहिल्यांदाच इथं ह्या सत्संगाला आले आणि त्यांनी आज मला वैदिक प्लॅनेटोरियमचं चार्ट मला गिफ्ट आणलं. तर त्यांनी मला दाखवलं की खालचं जे अष्टावरण आहे तिथपर्यंतच इतर कोणतेही साधन भजन करून माणूस पोचू शकतो. त्याच्यावरती भरपूर आध्यात्मिक जगत आहे, पण तिथं पोचायला म्हणाले केवळ आणि केवळ कृष्णाचीच भक्ती करावी लागते, त्याच्याशिवाय तिथं पोचता येत नाही असं त्यांनी स्वतःचं मत मला सांगितलं. जसं की मी कालच्याच प्रवचनामध्ये रपसेवाडीमध्ये डिस्कस केलं की भगवंतांना कशाद्वारे जाणता येतं, केवळ आणि केवळ भक्तियोगाद्वारेच जाणता येतं. तर ते त्यांना प्रभूंना कळलं एवढं सुद्धा बरं खूप आहे. लक्षात ना, हेच जीवात्म्याला कळत नाही आहे. जीवात्मा म्हणतो मी ब्रह्मज्योतीत विलीन होईन काय, मी परमात्मा रूपाचा साक्षात करेन काय, आणि ह्याव करेन काय आणि त्याव करेन काय, आणि जे सोपं आहे ते बाजूला ठेवतोय आणि अवघड आहे ते लाखो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ब्रह्मज्योतीत जाता येत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. लाखो वर्ष हिमालयामध्ये आजही म्हणजे लाखो वर्ष जगणारे साधू हिमालयामध्ये आहेत, आपल्याला माहीत नाही आहेत, आणि ते ध्यान लावून बसलेत अनेक अशा गुफामध्ये की जिथं पोचणं पण शक्य नाही आहे. अन्न पाणी पण खात नाहीत. कालच आम्हाला वाटतं डॉक्टर उत्तम प्रभुदेसाने आपल्या ग्रुपवरती टाकलं होतं ना, ते 2-3 त्यांनी उदाहरणं दिली होती की ह्या आत्ताच्याच कलियुगामध्ये असे काही बाबा आहेत, ऋषी आहेत, माताजी आहेत जे जवळजवळ 80-80 वर्ष अन्न पाणी खाल्लेलं नाहीत. त्यांना शौचास येत नाही, त्यांना लघुशंका येत नाही. सगळ्या डॉक्टरांनी इन्क्लुडिंग नासाच्या डॉक्टरांनी पण त्यांचे टेस्टिंग केले, पण ते त्यांच्यामध्ये कोणत्याही अशा प्रकारचं डिफेक्ट फाइंड आउट करू शकले नाहीत. सगळं काही नॉर्मल, अन्न नको, पाणी नको, काही नको. लक्षात. आणि हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी सिद्धांत मांडला की हे सगळे कोण होते, महान संत होते आणि आहेत. विचार करा, म्हणजे जर आपण खरे भगवंतांचे निस्सीम संत साधू बनलो, भगवंताचे भक्त बनलो, तर अलौकिक शक्ती काय होतात, त्याला सिद्धी म्हणतात, अष्टसिद्धी. अवघड नाही काही आहे, पण ह्या अष्टसिद्धीच्या मागे भक्त पळत नाहीत. कारण शास्त्रामध्ये श्लोक आहे आणि तो सत्य आहे. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. काय सांगितलंय? भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. पुढचं वाक्य काय आहे, फार महत्वाचं आहे. कृष्ण भक्त काय आहे, निष्काम आहे, त्याला कोणतीही स्वतःसाठी इच्छा नाही आहे, आणि त्याचमुळे तो परम शांतीचं अनुभूती पहिल्या क्षणापासून करायला लागतो. लक्षात ना. तर भागवतमचं तर महात्म्य एवढं महान आहे. प्रभूजी परवाच्या कालच्या लेक्चरमध्ये सांगत होते की तुम्ही ऐकायला बसले भागवतम की हृदयामध्ये काय अनुभव करता, दिव्यत्वाचा अनुभव करता. तुमच्या हृदयामध्ये भगवंत येऊन वास करतात. फक्त काय गरज आहे, ध्यानपूर्वक श्रवणाची. आणि भागवतम हे असं अमलपुराण आहे की ज्याच्याद्वारे आपण भगवंतांना सहज प्राप्त करू शकतो. आणि केवळ आणि केवळ रिक्वायरमेंट काय आहे, ओनली श्रवण. कोणतीही विधी दुसरी करायची गरज नाही. गुरु महाराज सांगतात भागवतम हे असं आहे की ते भगवंतांकडे जाण्याचा सगळ्यात जेट स्पीडचा मार्ग आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सगळे संत परंपरा सांगून गेली की गीता भागवत करती पठण. दुसरं काही तुम्ही कलियुगामध्ये करायची गरज नाही. तुम्ही भ्रमामध्ये पडाल आणि आपलं हे बहुमोल जीवन, आपला मनुष्य देह व्यर्थ घालवाल. केवळ भगवद्गीता आणि भागवतम प्रामाणिक आणि प्रमाणिक गुरुशिष्य परंपरेमध्ये आपण जर शिकलो तर हे भागवतमच आपल्याला आहे की जे कुठे घेऊन जाईल, नॉट इन ब्रह्मज्योती, नॉट इन परमात्मा साक्षात्कार, साक्षात गोलोकधाम. तर त्या भागवतमच्या आधारे आपण आज सुंदर अशी लीला श्रवण करण्याचा प्रयत्न करतोय. जसं की मी रपसेवाडीच्या प्रवचनामध्ये थोडीशी इंजेक्शन्स दिली, थोडी जास्त. लक्षात ना. तर ती इंजेक्शन्स का देतात त्याचंच ह्याच्यामध्ये आहे सगळं. इंजेक्शन्स गरजेची आहेत की नाही रोगी माणसासाठी, की नुसतंच त्याला कावीळ झाले आणि खायला घालतोय आपण, तर तो यकृत फुटून मरेल माणूस. त्याला प्रॉपर इंजेक्शन्स मेडिसिन नाही दिली तर खरं नाही काय. तसं आपण भवरोगाने जडलेलो आहोत सगळे. लक्षात ना. भवरोगाने जडलेलो आहोत. तर इंजेक्शन्स देणारे प्रचारक कोण असतात आणि कसे असतात त्याच्याबद्दल एक थोडक्यात मला थोडंसं विवरण करायचं आहे. श्रीपाद
गौर किशोरदास बाबाजी महाराज जे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांचे कोण आहेत, गुरु आहेत. इथे ह्या लाईनमध्ये 2 नंबरला आहेत, हात जोडून खाली मान घालून बसलेत ते गौर किशोरदास बाबाजी महाराज. आणि त्यांचं आविर्भाव दिवस आणि तिरोभाव दिवस दोन्ही 17 नोव्हेंबर आहे. दोन्ही गोष्टी एकाच दिवशी झालेल्या आहेत. आविर्भाव पण 17 नोव्हेंबरला झाला आहे आणि तिरोभाव पण 17 नोव्हेंबरला झाला आहे. आणि जवळजवळ 80 वर्ष ते इथं पृथ्वीतलावरती होते. तर माझ्या एका मित्रानं मला हे पाठवलं, मला वाचून खूप आनंद झाला. मला वाटायचं बऱ्याच वेळेला की मी थोडंफार कधी कधी भक्तांना चॅस्टाईज करतो, तर मला गिल्टी फील व्हायचं आतमध्ये खूप. पण माझं कधीच असं नव्हतं की तुमच्यावरती प्रेमापोटी मी कधीतरी तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी, ह्या प्रेमापोटीच मी कधी रागावलो असेन किंवा थोडंफार हार्श वर्ड्स वापरले असतील, शार्प वर्ड्स. तर आपण अभ्यासूया. खूप सुंदर सांगितलं इथं गौरकिशोर, ध्यानपूर्वक एक आहे. श्री गौर किशोर ऑलवेज गिव्ह बेनिफिशियल इन्स्ट्रक्शन्स टू ऑल द फेथफुल लिव्हिंग एंटिटीज. जे पण त्यांच्याकडे यायचे श्रवण करायला अतिशय श्रद्धेनं, जसे तुम्ही इथं येत आहे एवढ्या लांबून लांबून श्रद्धेनं, तर गौर किशोरदास बाबाजी महाराज त्यांना वैराग्य मूर्ती म्हणतात. त्यांच्या जीवनपटाबद्दल मी आज बोलत नाही, नंतर बोलूया कधीतरी. एकदम वैराग्य मूर्ती म्हणजे ते तुम्हाला सांगतो, 2च वाक्यात सांगतो की गंगेमध्ये तुम्हाला माहिती आहे की मृतदेह असेच सोडले जातात. तर त्यांच्या मृतदेहावरची जी धोतर कुर्ते वगैरे असे फाटलेले, चिखलानं मळलेले वगैरे असे गंगाकिनारी येऊन लागायचे. तर ही वस्त्र गौर किशोरदास बाबाजी महाराज घालायचे. ह्याच्यावरून तुम्ही जाणून घ्या ते किती वैराग्य मूर्ती होते. आणि त्यांच्याकडे एकच फुटकं मडकं होतं, त्याच्यातच ते त्यांचं राईस, दाल, चावल, खिचडी काय असेल ते शिजवायचे बस, आणि त्याच्यातच ग्रहण करायचे. पण एवढे महान साधू होते. तर वन पर्सन रेग्युलरली केम टू श्री गौर किशोर टू हिअर टॉपिक्स अबाउट द सुप्रीम लॉर्ड. तर एक व्यक्ती असे होते विद्वान की जे गौर किशोरदास बाबाजी महाराजांकडे हे भगवत भक्तीचे, भगवंतांचे, पूर्णपुरुषोत्तम भगवंतांची लीला श्रवण करण्यासाठी यायचे. तर वन डे ही हर्ड श्री बाबाजी महाराज स्पीक इन व्हेरी हार्श मॅनर. एक दिवस त्यांनी पाहिलं की बाबाजी महाराज आज थोडेसे रागामध्ये आहेत आणि खूप हार्श वर्ड्समध्ये फायरिंग चाललेली आहे, लेफ्ट अँड राईट. तर दिस डिस्टर्ब्ड हिम ॲट हार्ट, सो ही डिसाइडेड टू स्टॉप कमिंग. तर हे त्याच्या हृदयामध्ये त्याला विचलित झाला तो की बाबाजी महाराज एवढे कडक शब्दामध्ये का बोलत आहेत. त्यामुळे त्यानं ठरवलं की आता इथपासून बाबाजी महाराजांचा संघ घ्यायचा नाही. आफ्टरवर्ड्स धिस सेम पर्सन सडनली अपियर्ड वन डे अँड इट वॉज ऑब्वियस ही वॉज इन मेंटल अँग्विश. काही काळ लोटल्यानंतर हा मनुष्य एक दिवस अचानक बाबाजी महाराजांसमोर प्रकट झाला आणि कोणी सांगायची गरज नाही, तो भयानक संभ्रमावस्थेत आणि मेंटल अँग्विश म्हणजे उद्विग्न अवस्थेमध्ये, टेन्शनमध्ये होता भयानक. तर श्री गौर किशोर रिअलाइज धिस आस्क्ड हिम, लिव्हिंग द असोसिएशन ऑफ द डिओटीज वेअर टॉपिक्स ऑफ सुप्रीम लॉर्ड आर डिस्कस्ड, आर यू लिव्हिंग इन द सॉलिटरी प्लेस कॅरिंग ऑन युअर ओन वर्शिप. गौर किशोरदास बाबाजींनी जाणलं अंतरंगातनं आणि त्यांना विचारले की तू जो संघ हा सोडून गेलास आमचा, तर तू काय एखाद्या सॉलिटरी प्लेस म्हणजे एकांत वासात जाऊन तुझी वर्शिप चालू ठेवली होतीस का? आणि जिथे भगवंतांचं दिव्य लीलामृत चर्चा केली जाते असं ठिकाण सोडून तू काय एकांतात भजन करण्यासाठी गेला होतास काय? When one hears the topic of Supreme Lord in proper association of devotees of the Lord, Maya, the illusory potency, can no longer cause any hindrance on the path of devotion. गौर किशोरदास बाबाजी महाराज पुढे सांगतायत त्याला की जेव्हा कोणी भगवंतांच्या विशुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या दिव्य लीलामृताचं पान करतो, त्यावेळेला मायादेवीकडे ताकद नाही की त्याला काय करावं, कसाट्यात पकडावं. But if one performs his bhajan in a solitary place without proper association, he becomes more entangled by the illusory energy. Consequently, आणि जर अशा एखाद्या व्यक्तीनं ठरवलं की एकांत वासामध्ये जाऊन भजन करायचं, तर तो ते भजन करू शकणार नाही आणि योग्य अशा भगवत भक्तांच्या संघाशिवाय त्याचं हे भजन म्हणजे महाभयानक गोष्ट होईल आणि तो भगवंतांच्या मायाशक्तीच्या मोहमाया जाळामध्ये अडकून जाईल, अजून गर्दीत पडेल. कॉन्सिक्वेंटली, इन्स्टेड ऑफ स्पिरिच्युअल टॉपिक्स ग्लोरिफाईंग सुप्रीम लॉर्ड इन युअर हार्ट, मटेरियलिस्टिक सब्जेक्ट मॅटर्स विल रूल ओव्हर अँड पजेस यू. आणि ह्याचा परिणाम काय होईल, जर तू भक्तांचा संघ सोडलास ह्या अशा कारणानं काहीतरी तथाकथित, तर तुझं
जवळजवळ आत्मघातच होईल ना तो, बरोबर की नाही. जो ज्या स्टेजवरती आला आहे की इथून पुढे तो प्लॅटफॉर्म घेऊन जेट स्पीडनं पुढे जाणार आहे, भगवत धामात जाणार आहे आणि काहीतरी भगवंतांच्या भक्तांच्या उणिवा शोधत बसला तो आणि त्याचा त्यानं विपर्यास करून त्यांचा संघ जर त्याग केला तर अशा माणसाचं काय होणार. मटेरियलिस्टिक सब्जेक्ट मॅटर्स विल रूल ओव्हर अँड पजेस यू. म्हणजे हे भौतिक सगळे जे विषय आहेत, कामनांचे इंद्रिय भोगाचे विषय काय करतील, तुला पॉझेस करतील. पजेस म्हणजे पछाडणं, जसं भूत पछाडतं ना, बरोबर की नाही. भौतिक कामनांचे विषय आपल्याला पछाडून टाकतात. विचार करा तुम्ही, एवढे महाभयानक असतात ते भूतांसारखे. द पर्सन एक्सप्लेन टू श्रील गौरकिशोर. मग हा व्यक्ती गौरकिशोरदास बाबाजी महाराज सांगतोय, I thought it was better to live in a solitary place and perform my own private worship rather than become disturbed at heart by hearing another sadhu's sharp words. हा स्पष्टीकरण देतोय गौरकिशोर. म्हणजे काय आपण एक्सप्लेनेशन म्हणतो ना, चूक तर केला आहे, एक्सप्लेनेशन देतोय. काय एक्सप्लेनेशन देतोय की आय थॉट इट वॉज बेटर टू लिव्ह इन अ सॉलिटरी प्लेस. मी विचार केला की एखाद्या एकांत ठिकाणी जाऊन भजन केलं चांगलं राहील, वर्शिप केले चांगले राहील, rather than to become disturbed at heart by हिअरिंग अनदर साधू शार्प वर्ड्स. रदर दॅन म्हणजे किंबहुना एखाद्या साधूच्या मुखातनं असे कडक शब्द ऐकण्यापेक्षा एखादा जाऊन भजन केलं चांगलं राहील असं मला वाटलं, असं तो म्हणाला. त्यावर गौरकिशोरदास बाबाजी महाराजांनी त्याची अशी काढली. ऐका पुढे, खूप सुंदर आहे. श्रील गौरकिशोरदास रिप्लायड, दोज डिओटीज हू स्पीक शार्प वर्ड्स to drive away the witch of the illusory energy are actually the only real devotees and the true friend of the conditioned living entities. काय सांगतात गौरकिशोर महाराज की असे भगवंतांचे भक्त जे अत्यंत कडक शब्दामध्ये तुम्हाला भगवत भक्तीबद्दल काय करतात, सल्ला देतात, पृच्छा करतात, तुम्हाला आचरण करण्यासाठी सांगतात, तर असे जे भगवंतांचे भक्त आहेत तर ते काय जाणावेत, दोज आर ॲक्च्युली द ओनली रिअल डिओटीज. तेच एकमेव खरे काय आहेत, भगवंतांचे विशुद्ध भक्त आहेत. अँड द ट्रू फ्रेंड ऑफ द कंडिशन लिव्हिंग एंटिटीज. आणि खऱ्या अर्थानं ते परम मित्र आहेत. कोणाचे, ह्या बद्ध जीवांचे. कंडिशन सोल्ड म्हणजे काय, कंडिशनिंग झालेलं आहे आपलं. आपण पूर्ण इंद्रियांच्या आहारी जाऊन देहात्मबुद्धीमध्ये जीवन कंठद आहोत. पुढे सांगतायत द मिझरेबल लिव्हिंग एंटिटी. पुढे सांगतायत, खूप सुंदर सांगतात, द मिझरेबल लिव्हिंग एंटिटी. हा अतिशय दुःखामध्ये गर्तेत असलेला हा जो जीवात्मा आहे, जो असा एकांतात जाऊन भजन करतो, साधू संत थोडेसे काय करतात, चॅस्टाईज करतात म्हणून. द मिझरेबल लिव्हिंग एंटिटी हिअर्स द हार्श वर्ड्स ऑफ हिज वाईफ. आपल्या बायकोची प्रतारणा काय करत असतो, 24 तास ऐकत असतो. बायको त्याला लेफ्ट अँड राईट नुसते फटकेच देत असते, बरोबर की नाही. ह्याला कोणाचं दुमत असेल तर हात वरती करा, कोणाचंही नाही आहे. हरी बोल. म्हणजे गौरकिशोरदास बाबाजी संन्यासी असून योग्य सांगतायत. द मिझरेबल लिव्हिंग एंटिटी हिअर्स द हार्श वर्ड्स ऑफ हिज वाईफ अँड अब्युझिव्ह लँग्वेज ऑफ हिज रिलेटिव्स अंटिल द एंड ऑफ हिज लाईफ. पण हाच व्यक्ती जो आहे तो मरेपर्यंत आपल्या बायकोचे अतिशय घृणास्पद आणि जीवाला लागतील असे शब्द आणि आपल्या नातेवाईकांचे, आई वडिलांचे, पुत्रपौत्रांचे, अजून कोणाचे जे असतील, जेवढे संबंध तुमचे असेल तेवढ्यांचे काय करत असतो, मरेपर्यंत ऐकत असतो. आणि पुढे सांगतात, यट ही नेव्हर डिझायर्स टू लिव्ह देअर असोसिएशन. आणि असं असूनही सुद्धा त्याला कधीच वाटत नाही की हे एवढं मला त्रास देतात, बोलतायत, फटकारतायत, ह्यांचं काय संघ सोडून निघून जावं एकांतात कुठेतरी हिमालयात, असं कधी त्याला वाटत नाही. हे काय विरोधाभास आहे. एखाद्या साधूनं तुम्हाला सांगितलं तुमच्या भल्यासाठी तर तुम्हाला लगेच त्या साधूचा राग आला. पण इथं तुमची बायको, तुमचे माता पिता, तुमचे पुत्र पौत्रादी, तुमचे आप्तेश नातेवाईक रात्रंदिवस तुम्हाला लेफ्ट अँड राईट काय करतायत, एवढे घृणास्पद शब्द वापरत आहेत. कारण तुम्हाला सांगतो, आपल्याला सगळ्यात मानसिक आणि शारीरिक त्रास कोण देत असेल तर ती शेजारची व्यक्ती नाही, आपल्या अत्यंत हृदयाच्या जवळची व्यक्तीच आपल्याला सगळ्यात जास्त त्रास देते. लक्षात, परक्या देशातला कोणी आपल्याला त्रास देत नाही मानसिक त्रास, आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त त्रास देते. तरी पण आपण काय करतो, त्यांच्याबरोबर आयुष्य काढतो. एवढंच नाही, पुढे सांगतायत गौरकिशोरदास बाबाजी महाराज, ऑन द अदर हँड ही ॲब्सॉर्ब्स हिमसेल्फ इन ट्राईंग टू प्लीज देम बाय ऑफरिंग हिज सर्व्हिस. एवढंच नाही तर एवढं करून सुद्धा
तो एवढा मशगूल झालेला असतो त्या कुटुंब पोषाय वृत्तीमध्ये की तो पूर्ण जीवन आपलं झिजून टाकतो. काय ह्या आशा त्याला राईट अँड लेफ्ट फटकारा देणाऱ्या लोकांचं काय करायचं, चांग भलं करायचं. जबरदस्त फिलॉसॉफी सांगतात बघा. ऑफरिंग his services. But when a devotee of Lord, who is always desirous of the living entity's ultimate welfare, speaks just one instruction to drive away the illusory energy, Maya, that same conditioned soul immediately makes plans to abandon the devotee's company for rest of his life. आणि दुसऱ्या बाजूला जर एखादा भगवंतांचा विशुद्ध भक्त आपल्याच भल्यासाठी जर आपल्याला काहीतरी कडक शब्दामध्ये जर सल्ला दिला, तर आपण काय ठरवतो, जो आपल्या भल्याचा असतो, तर आपण काय ठरवतो की त्या भक्ताचा किंवा त्या साधूचा आयुष्यभरासाठी काय नको, संग नको. इफ यू वॉन्ट टू परफॉर्म प्रॉपर भजन, then you must accept the harsh language of the devotees as the curing medicine by which Maya can be abandoned. जर खरंच तुम्हाला तुमच्या भजनामध्ये प्रगती करून भगवत धामात जायचं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, जर एखाद्या विशुद्ध भगवत भक्तानं तुम्हाला कधी काय दाट डपटशाही केली असेल तुमच्यासाठी, तर ते शब्द तुम्ही काय वापरले पाहिजेत, कसे, तुमच्या भवरोगासाठी एक औषध आहे म्हणून ते स्वीकारले पाहिजेत आणि त्याचं प्राशन केलं पाहिजे. कारण काय, अशा प्रकारची हार्श लँग्वेज ऑफ डिवोटीज ॲज द क्युरिंग मेडिसिन बाय विच माया कॅन बी अबंडन. का, कारण मायेला परावृत्त करण्याची ताकद केवळ आणि केवळ अशा भगवत भक्तामध्येच असते की जे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवत नाही आहेत, निरपेक्ष भावानं प्रसार चाललेला आहे. हा लक्षात ना, त्यांनी जीवनाचं सर्वस्वच बनवलेलं आहे की सगळ्या जीवांचा काय करायचा, उद्धार करायचा. आणि हे कळतं आपल्याला, काय हे लपून राहत नाही. ढोंगी बाबा कोण आणि निस्वार्थ भगवंताचे भक्त कोण हे लगेच कळतं. देन यू कॅन बिकम ॲडव्हान्स इनफ टू प्युअरली चॅन्ट द होली नेम. जर तुम्ही हे सहन केलात आणि त्यांचा संघ सोडला नाही, तर आणि तरच केवळ गॅरंटी आहे की तुम्ही इनफ काय बनाल, प्युअर बनाल, की भगवंतांचं नाव तुम्ही काय कराल, प्रेमानं हृदयापासून काय कराल, श्रवण कराल. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशीच चास्टाइजमेंट इथे आहे, या लीलेमध्ये आहे. आणि ते भगवंताच्या कृपेनंच कालच मला रात्री भेटलं, तर म्हटलं थोडंसं चर्चा करूया. आणि प्रभुपाद हेच सांगतायत की चुकूनही भक्तामध्ये तुम्ही गैरसमज ठेवू नका. बस जस्ट या टॉक विथ इच अदर अँड ते रिझॉल्व करून टाका. कारण दुसरं कोणीही तुम्हाला या भगवत महासागरातनं भवमहासागरातनं तरीला नेणार नाही आहे. आपण ऐकलं की मरेपर्यंत आपण ज्यांची सेवा करतो की जे रात्रंदिवस आपल्याला काय करत असतात, फायरिंगच देत असतात. जर आपल्या कल्याणार्थ एखाद्यानं फायरिंग दिली तर काय वाईट आहे, स्वीकारा ती आणि पुढे चला. तर पुढे शुकदेव गोस्वामी सांगतायत, हे परीक्षित महाराज, कुबेराच्या दोन्ही पुत्रांनी भगवान शंकरांच्या निकट अनुयायांचे पद प्राप्त केले होते आणि या पदाचा त्यांना अतिशय अहंकार झाला होता. मी मगाशी सांगितलं तसं भगवान शंकरांच्या अतिशय निकटवर्ती होते आणि म्हणून ते कैलास पर्वतावरतीच राहायचे हे दोघे बंधू भगवान शंकरांच्या सेवेत. लक्षात. आणि ते शंकराचे सेवक असल्यामुळे त्यांना कैलास पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या काठासमीप असणाऱ्या सुंदर उद्यानामध्ये विहार करण्याची अनुमती मिळाली होती. मंदाकिनी म्हणजेच गंगामाता, जी कैलास पर्वतावरून वाहत खाली येते. आणि ते मंदाकिनीच्या नदीच्या काठासमीप असणाऱ्या सुंदर उद्यानामध्ये विहार करण्याची अनुमती मिळाली होती. असंच भगवान शंकर कोणालाही अनुमती द्यायची नाही तिकडे, पण हे निकटवर्ती होते, त्यांच्या क्लोज फ्रेंडचे पुत्र होते आणि त्यांचे सेवेकरी पण होते. आता ते सेवेकरी काय आहे त्याचं पोस्टमॉर्टम प्रभुपाद पुढे करतायत तात्पर्यामध्ये, कारण ह्या पहिल्या श्लोकाला तात्पर्य नव्हतं, त्यामुळे हे तात्पर्य आपण अभ्यासूया आणि पुढे जाऊया. तर ते वारुणी नामक मद्य पिऊन उन्मत्त होत असत. कोणतं मद्य प्यायचे, स्वर्गातलं मद्य वेगळं असतं, इथलं मद्य टुकार असतं. लक्षात ना, माणूस गटारात पडतो. हे वारुणी नामक मद्य प्यायचे आणि उन्मत्त होत असत. मधुर गायन करणाऱ्या अनेक अप्सरांसमवेत ते पुष्पोद्यानामध्ये फिरत असत आणि त्यांचे डोळे ही मद्याने धुंद होत असत. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सुंदर सांगतायत विवेचन. भगवान शिवांच्या भक्तांना अथवा सहचरांना मिळणाऱ्या काही ऐहिक सुखांचे वर्णन वर्तमान श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. भगवान शंकरांची जे उपासना करतात किंवा इतर देवी देवतांची उपासना करतात त्यांना मिळणारे काही ऐहिक सुख, ऐहिक म्हणजे भौतिक क्षणिक, जे आज आहे उद्या नाही, सुखांचे वर्णन वर्तमान श्लोकामध्ये करण्यात आले आहे. शंकराव्यतिरिक्त अन्य देवतांच्या उपासकांनाही काही ना काही ऐहिक लाभ मिळत असतात.
केवळ भगवान शंकरांच्याच उपासकांना ऐहिक लाभ मिळतात असं नाही, इतर जे देवी देवतांचं भजन करतात त्यांनाही काहीतरी लिमिट काय मिळतात, ऐहिक म्हणजे भौतिक लाभ मिळतात की जे क्षणभंगूर असतात. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले 7व्या अध्यायात 20वा श्लोक ध्यानात आणून दिलेली आहे आणि ती अयोग्य ठरविली आहे. आणि ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने काय सांगितली, हे अयोग्य आहे. भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये सांगतायत ह्या श्लोकामध्ये, कामस्ते तर ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. ज्यांचं हृदय पूर्णपणे कामाने मोहून गेलेलं आहे तेच केवळ अन्य देवतांचं काय करतात, भजन करतात. श्रीकृष्णाची भक्ती न करणाऱ्या लोकांना मदिरा आणि मदिराक्षीमध्येच स्वारस्य असते. जे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाहीत, दोज कॅनॉट बी प्युअर डिओटीज अँड प्युअर ह्युमन बिईंग्स. म्हणूनच प्रभुपादांनी त्यावेळेला जाहीर केलं होतं ना, दोज हु आर इन इस्कॉन प्रॅक्टिसिंग माय वर्ड्स दोज आर ओनली प्युअर डिओटीज. लक्षात ना, जे कोणी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाहीत त्या लोकांना मदिरा आणि मदिराक्षी म्हणजे कामाक्षी सुंदर युवती यांच्यामध्येच काय असते, स्वारस्य असते. आणि म्हणून त्यांचे वर्णन हृतज्ञान अर्थात निर्बुद्ध असे केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांना काय म्हणतायत, निर्बुद्ध म्हणतायत. असे बसा तुम्हीच असे बसा पुढे. हां, कृष्ण भावनामृत आंदोलन अशा मूर्खांना सहजच ओळू शकते. बरोबर की नाही, वेळ लागत नाही. कारण भगवद्गीतेत 7.15 मध्ये त्यांचे वर्णन केलेले आहे. हे जे असे जो लोक असतात कामस्य ते ऋतज्ञान, ह्यांना कसं सहज ओळखायचं याचं भगवद्गीतेचं वर्णन केलंय 7व्या अध्यायात 15व्या श्लोकात. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया परतज्ञाना आश्रम भावमाश्रिता. हरे कृष्णा. पुढे प्रभूजी इकडे पुढे जागा आहेत बऱ्याच. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर ह्या श्लोकावरती पूर्ण आपण एक जवळजवळ 1.25 तासाचं प्रवचन घेतलेलं आहे की कोण 4 प्रकारचे व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना शरण येत नाहीत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर भगवंत सांगतात ह्या श्लोकामध्ये काय, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया अपरत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. तर स्पष्ट सांगतायत की मूर्ख नराधम मायेने ज्यांचे ज्ञान अपहरण केलेले आहे असे आणि आसुरी भाव धारण करणारे असे 4 प्रकारचे दुष्ट लोक मला शरण येत नाहीत. भगवान श्रीकृष्णांना कोण शरण जात नाही, मूर्ख, ज्याला स्वतःची खरी ओळखच पडलेली नाहीये, जो उगाचच वेड्यासारखं काहीतरी कुडबुड करतोय. मूर्ख कोणाला म्हटलंय, मी भगवतीच्या कोर्समध्ये हे उदाहरण देतो नेहमी. कोण व्यक्ती जो ॲक्टिव्ह आहे आणि फुल आहे. मूर्ख कोणाला म्हणायचं, ॲक्टिव्ह फुल म्हणजे मूर्ख. आणि मूर्ख व्यक्ती ॲक्टिव्ह झाला तर काय उत्पाद माझा होतो, त्याच अशाच प्रकारच्या व्यक्तीने हे पूर्ण जगत भरलेलं आहे आज. ॲक्टिव्ह फुल. जसं की एखादा वेडा आहे आणि त्याच्या हातात जर कोलीत दिलं तर तो काय करेल, सगळ्यांना चटके देत फिरेल. बरोबर की नाही, त्याला ॲक्टिव्ह फुल म्हणतात. मूर्ख व्यक्ती आणि अतिशय सक्रिय व्यक्ती. ॲक्टिव्ह लेझी असला तर चालला असता, पण आजकाल असे लोक आहेत की ज्यांना स्वतःची खरी ओळख पटलेली नाही आहे आणि उगाचच महान यज्ञ प्रयत्न करत असतात. दोज आर नो इन कॅटेगरीज ऑफ ॲक्टिव्ह फुल्स. भगवंतांना मूर्ख म्हणतात, नराधम म्हणतात, नरामध्ये अधम म्हणजे मनुष्यामध्ये अधम म्हणतायत. मायेने यांचे ज्ञान अपहरण केले आहे असे आणि आसुरी म्हणजे राक्षसी भावाचे जे भगवान श्रीकृष्णांचं भजन करत नाहीत. हे सगळे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ह्या कॅटेगरीमध्ये येतात. भाव धारण करणे असे 4 प्रकारचे दुष्ट लोक मला शरण येत नाहीत. श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची भक्ती. आता प्रभुपाद एवढं कडक बोलतात, मग प्रभुपाद संग त्यागणार का तुम्ही? प्रभुपाद काय एकदम सोबर लँग्वेजमध्ये बोलतायत. प्रभुपाद लिटरली रास्कल्स, व्यासनावरूनच यू रास्कल्स फुल्स. श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची भक्ती, पण ते प्रभुपादांकडे तेवढी ताकद होती. प्रभुपादांनी रास्कल हा शब्द सुद्धा भक्त असा झेलायचे. किती सुंदर उपाधी दिली प्रभुपादांनी. आम्ही त्याच लायकीचे आहोत हे आधी सदा जाणलं पाहिजे. कारण आपली स्वतःची खरी ओळख माणसाने आधी जाणली पाहिजे. आपल्यातल्या ज्या व्याधी आहेत, ज्या आपल्या कमतरता आहेत त्या जाणल्या पाहिजे, तरच तिथून प्रगती होणार ना. नाही तर आपण स्वतःला सर्वज्ञच समजलो तर आपण ॲक्टिव्ह फुल कॅटेगरीजमध्ये येणार ना. स्वतः जाणलं पाहिजे की आपली उंजळ रिकामी आहे तर आपण काहीतरी घेणार ना. नाही तर आपण सर्वज्ञ स्वतःला समजलो, मला सगळं काही येतं, तर मग आतमध्ये एंट्री करणार नाही हे तत्त्वज्ञान. श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची भक्ती न करणारा मनुष्य नराधम आणि घोर पापीस
मानला गेला पाहिजे. म्हणून हीन श्रेणीच्या मनुष्यास ओळखणे मुळीच कठीण नाही, कारण एखादा मनुष्य श्रीकृष्णाचा भक्त आहे अथवा नाही या एकमेव परीक्षेद्वारेच त्याची ओळख पटू शकते. एखादा मनुष्य मूर्ख आहे, नराधम आहे, काय आहे, ज्ञान अपहरण ज्याचं झालं आहे हृदयातनं असा आहे आणि आसुरी राक्षसी आहे, हे ओळखणं कसोटी एकदम सिंपल आहे. यांच्याकडे एक कसोटी असते सोन्याचं कॅरेट ठरवण्याची. 24 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, 18 कॅरेट आहे. ते काय दगड, कसला चकमक दगड ना, कसोटीचा दगड असतो तुमच्याकडे, तो कसोटीच म्हणतात ना, त्याच्यात दगड असतो, ते ठरवतात क्वालिटी. तर क्वालिटी ऑफ अ पर्सन कॅन बी जस्टिफाईड बाय जस्ट धिस श्लोका. एखादा व्यक्ती खरंच काय आहे, उत्तम क्वालिटीचा आहे की नाही हे कशावरून जाणावं, की तो भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे की नाही. बस एकच प्रश्न विचारा. जो भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे तो व्यक्ती एक ना एक दिवस हळूहळू काय होणार आहे, उत्तमच बनणार आहे. भले आज किती त्याच्यामध्ये असू देत, कारण आपण अनादी काळापासून कंडिशन सोल आहोत ना. अनेक प्रकारचे आपल्या हृदयावरती अनर्थांचे जळमट कळमट घस साचलेली आहे आणि ते धुण्यासाठीच आपण नित्य सांगतो तुम्हाला की कमीत कमी काय करा, 16 माळा जप करा. किती माळा जप करा? हरे कृष्ण महामंत्राच्या हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. देवी देवतांच्या भक्तांची संख्या वैष्णवांपेक्षा अधिक का आहे? पुढचा प्रश्न आहे. का जे इतर देवी देवतांचे भक्त आहेत त्यांची संख्या वैष्णवांपेक्षा अधिक का आहे, या प्रश्नाचे उत्तर येथे देण्यात आले आहेत. कारण वैष्णवगण मदिराक्षी इत्यादी प्रकारचे हीन सुख उपभोगण्यास मुळीच उत्सुक नसतात. का जास्त आहे? प्रभू इकडे या, पुढे या. वैष्णवगण हे मदिरा आणि मदिराक्षी इत्यादी प्रकारचे हीन सुख, खालच्या स्तरावरचं सुख उपभोगण्यास मुळीच उत्सुक नसतात आणि श्रीकृष्णही त्यांना विशेष सुखप्राप्तीच्या सुविधांचा पुरवठा करीत नाहीत. जसं की मागच्या एका प्रवचनात मी सांगितलं तुम्हाला, बाबा तुम्हाला सिगरेट ओढायला 5 रुपये देतील का? काय करतील बाबा? मस्त चापड मारतील. तसेच भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना माहिती आहे या माझ्या पुत्रासाठी ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना, माझा जो अंश आहे जो आत्मरूपामध्ये आहे त्याचा उद्धार करण्यासाठी मला त्याला काय दिलं पाहिजे, ते काही देणार नाहीत तुम्हाला. तर पुढे वर्णन आहे की ह्या मंदाकिनी नदीच्या जळात प्रवेश करून, ते कमळांनी भरलेल्या मंदाकिनी नदीच्या जळात प्रवेश करून ते कुबेरपुत्र हत्तीणींसोबत जलक्रीडा करणाऱ्या 2 मत्त गजराजांप्रमाणे तरुण युवतींसोबत जलविहार करीत असत. मदिरा पिलेले आहेत, मद्यधुंद आहे, डोळे लाल झालेले आहेत, भान राहिलेलं नाही शरीराचं स्वतःचं कपड्याचं भान राहील आणि नग्न अवस्थेमध्ये जळामध्ये प्रवेश करून ते सुंदर सुंदर अप्सरां समवेत काय करतायत, जलक्रीडा करतायत. आणि कुठे करतायत? परमपावनीय अशा गंगा नदीमध्ये. लक्षात. हे परीक्षित महाराज, त्या दोन्ही कुबेरपुत्रांच्या भाग्यामुळे एके दिवशी नारद मुनी संयोगवश तेथे आले. कशामुळे? त्यांच्या भाग्यामुळे. जर एखाद्या साधून आपलं फायरिंग दिलं तर आपलं अहोभाग्य म्हटलं पाहिजे. आपण तुम्हाला सांगतो, मला आता एक्झॅक्ट नावं आठवत नाहीत, पण चैतन्य लीलेमध्ये ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे रथासमोर, तर तिथं जे राजा होते, राजा पुरुषोत्तम देवराय, तर हे चैतन्य महाप्रभूंचं ते सुंदर दिव्य नृत्य पाहण्यासाठी जायचे. खूप गर्दी असायची. त्यांचा सेवक पण समोर असायचा. तर त्या सेवकासमोर आय थिंक काहीतरी गदाधर पंडित वगैरे काहीतरी किंवा श्रीवास ठाकूर उभे होते आणि श्रीवास ठाकूर राजा आणि भगवंत यांच्या नृत्यामध्ये येत होते आणि राजाला व्यवस्थित दर्शन होत नव्हतं. त्यामुळे सेवक त्यांच्या पुढे राहून, सेवकाचं कर्तव्य आहे ना आपल्या स्वामीचं, तर सारखं त्यांना बाजूला करत होता असं. तर श्रीवास ठाकूर जे काय असतील एक्झॅक्ट आपण लीला अनुभवताना अभ्यासूत, तर पहिलं आणि त्यांनी मागे वळले आणि फाडकन वाजून दिली कानाखाली. कोणाच्या? त्या राजाच्या सेवकाच्या. तर राजा म्हणतायत, तुम्ही खेनो भाग्यवान, झापड खाईया. म्हणजे महान भगवत भक्ताचं काय झापड तुम्हाला मिळालं, किती भाग्यवान आहात. मला काय भाग्य मिळालं नाही, तुम्ही माझ्यासाठी केलात, पण मी एवढा अभागी आहे की मला हे झापड भेटलं नाही. म्हणजे किती दिव्य भाव असतो भगवंतांच्या भक्तांचा, विचार करा. खूप रसमयी लीला आहे ती, पण अभ्यासूया आपण लवकरच. तर
इथे नारद मुनी झापड देण्यासाठी आले होते, पण उगाच संयोगच नाही आले होते. आचार्य आपले सांगतात की नारद मुनी जाणलं की पवित्र अशा गंगा नदीमध्ये हे काय करतायत, व्याभिचार करतायत. गंगा नदी ही एकमेव नदी अशी आहे की ज्याच्यामध्ये साधू संत जाऊन काय करतात, नतमस्तक होतात, स्नान करतात आणि भगवंतांच्या कृपेची याचना करतात. स्वर्गातल्या इतर कोणत्याही नदीमध्ये जर ह्याने हा गोंधळ घातला असता तरी नारद मुनी तिथे गेले नसते, कारण स्वर्गातील देवी देवतांना ही सवयच आहे. लक्षात ना, मधुवनातनं, उपवनातनं, पुष्पवनातनं, नदी नाल्यातनं, सरोवरातनं जलक्रीडा करायची सवय कोणाला आहे? स्वर्गातल्या देवी देवतांना असते. पण नारद मुनी राग काला, कारण ते पवित्र अशा परमपावनीय गंगा नदीमध्ये काय करतायत, जाऊन धुडघूस घालतायत. म्हणून नारद मुनी कृपा त्यांच्यावरती करण्यासाठी तिथं प्रकट झाले. त्या दोघांची मध्यद्वंद अवस्था पाहताच त्यांना एकूण स्थिती समजून आली. खूप डिटेलमध्ये आहे कथा, पण ती आजच्या एका सत्रात संपणार नाही, त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड जातो. नारद मुनींना पाहताच विवस्त्रावस्थेतील त्या तरुण देवकन्या लज्जित झाल्या. लगेच त्या देवकन्या ज्या होत्या अप्सरा त्या लज्जित झाल्या आणि शापाच्या भयाने त्यांनी वस्त्रे परिधान करून आपले शरीर आच्छादित करून घेतलं. आणि शाप देतील ऋषीमुनी अशा अवस्थेत, म्हणून त्यांनी लगेच आपले कपडे थोडेसे गुंडाळून घेतले. तथापि कुबेरपुत्राने नारदांची मुळीच मर्यादा राखली नाही आणि ते विवस्त्रच राहिले. आणि विवस्त्र राहिले नाहीत, असे थोडे अर्धे पाण्याच्या बाहेर आले नग्नावस्थेत आणि हरिबोल प्रभूजी दंडोत प्रणाम त्याच अवस्थेत करतात. त्या कारण नारद मुनी श्रेष्ठ ऋषी आहेत हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे दंडोत केला पाहिजे हे माहिती आहे. पण कशा अवस्थेत दंडोत करतायत, तसे झाले अगडबंब बाहेर आणि म्हणतात हरिबोल प्रभूजी दंडोत प्रणाम. नारद मुनी कसं काय येण्याची कृपा केली. ऐश्वर्याने तथ्या मिथ्या प्रतिष्ठेने मधांध झालेले आणि विवस्त्र असलेले देवपुत्र पाहून नारद मुनीने त्यांच्यावर विशेष कृपा करण्यासाठी त्यांना विशेष शाप देण्याचे ठरविले. परिणामी नारदांनी त्यांना पुढील प्रमाणे शाप दिला. ह्या अशा महाभयानक पतन झालेल्या अवस्थेत देवपुत्रांना पाहिलं त्यांनी. नारद मुनींना अतिशय करुणा आली हृदयामध्ये आणि त्यांना विशेष शाप देण्याचं त्यांनी काय केलं, निश्चित केलं. नारद मुनी म्हणतायत, न ह्यन्नो जुषतो जोशान बुद्धिभ्रंशो रजोगुणः श्री मदादात भी जात्यादिर यत्र स्त्री द्यूतमासवः. अतिशय सुंदर सांगतात इथे की श्री नारद मुनी म्हणाले, धनसंपत्ती, रूपसौंदर्य, उच्चकुलीन जन्म आणि विद्वत्ता ही या जगातील ऐहिक विषय भोगाची सर्वात महत्त्वपूर्ण आकर्षणे आहेत. भौतिक लाभेच्छा ज्यांना कामना असतात त्यांच्यासाठी काय आकर्षण असतं? धनसंपत्ती, कसा पैसा भरपूर भेटेल. रूपसौंदर्य, त्याच्यानं कसं आपल्याला सुंदर देह. मायकल जॅक्सन अतिशय काळा निग्रो होता, त्यानं अनेक जवळजवळ काहीतरी 72 सर्जरी केल्या होत्या, त्यानं पूर्ण गोरा झाला होता तो. आणि तो गोरा झाला आणि ती जी सगळी स्किन त्यानं ग्राफ्ट करून घेतली होती, ते स्किन ग्राफ्ट मेंटेन करण्यासाठी त्याला अतिशय महाभयानक अशी अँटी कॅन्सरस सायक्लोसेरिन वगैरे अशी ड्रग्स असतात ते घ्यावे लागत होते. आणि ते ड्रग्स घेऊन तो एवढा हैराण झाला, शेवटी त्या ड्रग्सचा ओव्हरडोस होऊन तो यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना काय झाला, मेला. म्हणजे सांगायचं उदाहरण काय की आपल्याला सुद्धा काय असतं, गोरं व्हायची इच्छा असते. मला आजोबा लहानपणी एक गोष्ट सांगायचे, आजोबा खूप गोष्टी सांगायचे, म्हणून मी तुम्हाला गोष्टी सांगत असतो. एकदा कावळ्याला इच्छा झाली काय, बगळ्यासारखं पांढरं व्हायचं. कावळ्याला इच्छा काय झाली, बगळ्यासारखं पांढरं व्हायचं. तर त्याला कोणतरी एक असा साधू भेटला, त्यानं सांगितलं हा साबण घे आणि नदीकाठी जाऊन घासत राहा. कावळा गेला नदीकाठी आणि साबण घेऊन घासतोय. गोरा काय झाला नाही, सगळे पंख झडून गेले आणि उडता येईना, काही येईना. मग तिथला जे कोल्हा आला आणि त्याला खाऊन गट्टाम करून निघून गेला. लक्षात ना. त्यामुळे जैसेची ठेविले तैसेची राहावे, मुखी जपावे नाम विठ्ठला असे. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. तर नारद मुनी सांगतायत की यापैकी धनाविषयीचे आकर्षण मनुष्याच्या बुद्धीस अन्य सर्व आकर्षणांपेक्षा सर्वाधिक भ्रमित करते. धन दुर्मद अंध, मागे आपण एक शब्द पाहिला होता, काय, धन दुर्मदांध. तर श्रीमद इथं शब्द आलाय, श्रीमदादा भी जात्यादिर यत्र स्त्री द्यूतम आसव. श्रीमद म्हणजे काय, श्री म्हणजे काय, लक्ष्मी आणि त्याचा मद, धनाचा मद जो आहे तो मनुष्याच्या बुद्धीस अन्य सर्व आकर्षणांपेक्षा सर्वाधिक भ्रमित करते. आणि मनुष्य जेव्हा अशिक्षित असूनही संपत्तीच्या मदाने अंध होतो तेव्हा तो या संपत्तीच्या बळावर मदिराक्षी आणि द्यूत क्रीडेचा उपभोग घेऊ लागतो.
अशिक्षित म्हणजे ज्याला खरं ज्ञान नाही आहे, ज्याला सत्याचं ज्ञान सत्य स्वरूपात नाही आहे, असा व्यक्ती कोण म्हटला पाहिजे? अशिक्षित. मग भले त्यानं PhD केलेला असू दे 4, काही उपयोग नाही. तो सायंटिस्ट असो, नोबेल पारितोषिक मिळालं असेल, काय उपयोग नाही. तो अशिक्षितच आहे, कारण त्याला स्वतःचं स्वरूपच माहीत नाही आहे. आपण कोण आहोत, आपलं कर्तव्य काय आहे, आपण कशासाठी इथं आलो आहे, का माणूस झालो आहे, काहीच माहीत नाही आहे. तर असा व्यक्ती जो आहे, मनुष्य जेव्हा अशिक्षित असूनही संपत्तीच्या मदाने अंध होतो, अशा व्यक्तीला जेव्हा संपत्ती मिळते अलोट, तर तो संपत्तीच्या मदानं अंध होतो. तेव्हा तो या संपत्तीच्या बळावर मदिरा आणि मदिराक्षी म्हणजे दारू नशापाणी आणि मदिराक्षी म्हणजे परस्त्रीगमन आणि द्यूत क्रीडा म्हणजे जुगार ह्यांचा आश्रय घेतो. आणि ह्या कनेक्टिंगमध्ये दुसरा श्लोक आहे, तो पण मी घेतो, म्हणजे मला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामुळे पुढे काय करतो? हंत्यंते पशवा यत्र निर्दयेर जितात्मभी मन्यमाने रिमम देहमज मृत्यू नश्वरम. हन्यंते पशवो, आणि काय करतो? चौथं, पशूंची हत्या करतो निर्दयपणे. आपल्या धनाचा वा उच्चकुलीन जन्माचा मिथ्या अहंकार बाळगणारे मूढ तथा धूर्त लोक इंद्रिय निग्रह करू शकत नाहीत. त्यांना वाटतं की आता मला काय, खाली जायचं टॉयलेटला सगळ्यांनी, तिकडचे लाईट्स लावा. तर ज्याच्याकडे, ज्या अशिक्षित व्यक्तीकडे धन येतं त्याला काय वाटतं? बुधवार आणि रविवार सगळे माझ्यासाठीच देवानं बनवलेले आहेत. बायकोला म्हणतो चटणी वाटून ठेव, मी पिशवी घेऊन चाललो. मग आज बांगडे आणले, उद्या सुरमई आणली, परवा पापलेट आणलं, परवा बोकड आणलं, परवा डुक्कर आणला, परवा कोंबडी आणली. गावठी कोंबडी पाहिजे, मिळत नाही. 4 गावं ढुंडाळून येईल, गावठी कोंबडी पाहिजे. मग सोबत मदिराक्षी, आपलं मदिरा, लक्षात. तर आपल्या धनाचा वा उच्चकुलीन जन्माचा मिथ्या अहंकार बाळगणारे मूढ तथा धूर्त लोक इंद्रिय निग्रह करू शकत नसल्यामुळे ते इंद्रिय निग्रह करू शकत नाहीत. कारण साधूचा संघच नाही त्याला. इंद्रिय निग्रह काय हे त्याला कोणी शिकवलंच नाही आयुष्यात, आणि त्याला कधी बुद्धी झाली नाही येऊन साधू संघात बसावं. ते इतके पराकोटीचे क्रूर होतात की आपल्या नश्वर शरीराच्या भरणपोषणाकरता ते निष्पाप पशूंची अगदी निर्दयपणे हत्या करतात. ह्या नश्वर शरीराच्या भरणपोषणासाठी काय करतात? निर्दयपणे हत्या करतात. त्यांना वाटते की आपले शरीर कधीच वृद्ध वा मृत होणार नसून ते शाश्वत आहे. कधी कधी ते केवळ मनोरंजनासाठी वा मृगयेसाठी देखील पशु हत्या करतात, जस्ट फॉर एन्जॉयमेंट, मृगया, क्रीडा करण्यासाठी. तर इथं पुन्हा एकदा हरिश्री दासनी खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे ह्या 4 गोष्टींचं. आपण 4 नियम फॉलो करतो, ते कोणते फॉलो करतो? हेच फॉलो करतो. हेच सांगितले प्रभुपादांनी आपल्याला इस्कॉनमध्ये 4 नियम दिले, जे 4 नियम पाळा ते धर्माचे हे 4 आधारस्तंभ आहेत. याचं जोपर्यंत रक्षण होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं भक्तिमार्गामध्ये मार्गक्रमण होऊच शकत नाही. काय 4 नियम आहेत? जीवदया, मांसाहार करू नका, कोणत्याही जीवाची हत्या करू नका. दुसरं काय आहे? नशा पाणी करू नका, कोणत्याही प्रकारचं नशा पाणी करू नका. तिसरं काय आहे? जुगार खेळू नका, कोणत्याही स्वरूपाचा जुगार खेळू नका. आणि चौथं काय आहे? व्यभिचार करू नका, परपुरुष गमन किंवा परस्त्री गमन करू नका. हे 4 नियम प्रभुपादांनी प्रमुख नियम इस्कॉनमध्ये ठेवले. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला प्रवचनाला आला तर मला त्या वेळेला माझ्या मुखातनं तरी 4 नियम हे ऐकायला भेटतील, म्हणजे भेटतीलच. कारण हे थोडंसं कडक शब्दात सांगितल्याशिवाय तुमच्या हृदयामध्ये त्याचं जागृती होणार नाही. बरेच मला माझे समवयस्क बंधू आध्यात्मिक जीवनातले सांगतात की प्रभूजी, नवीन लोक येतात त्यांच्याकडे 4 नियम पहिल्याच प्रवचनात सांगत जाऊ नका. हे बघा, नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू मी सांगणार. प्रभुपादांनी मला आज्ञा दिलेली आहे. काय आज्ञा दिली आहे? प्रभुपादांनी एकच आज्ञा दिलेली आहे की प्रवचनामध्ये 2च गोष्टी सांगायच्या. काय सांगायच्या? हे भौतिक जगत, हे कुंठ जगत कसं जीवाला राहण्यासाठी नारकीय आहे, आणि वैकुंठ जगत कसं अनंत सुखकारक आहे. बस, वन हॅज टू डिस्कस दिस 2 टॉपिक्स ओनली इन एनी प्रवचन. ह्याच्या पलीकडे काय प्रवचन असताच का म्हणे? हे भौतिक जगत कसं जीवात्म्याला राहण्यासाठी नारकीय आहे, आणि भगवत धाम कसं सुसुखम आहे. ह्या 2च गोष्टींची, इकडे सोफ्यावर बसू शकतेस तू, त्रास होत असेल तर, किंवा मागे खुर्ची आहे, किंवा भगवत धाम कसं जीवासाठी सुसुखम आहे, ह्या 2च गोष्टींची चर्चा करायची. आणि जर मी तुम्हाला सांगितलं नाही की ह्या भौतिक जगतामध्ये दुःखालय अशाश्वतम आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या निंद कर्म आहे, तर तुम्हाला कळणार कसं? नाही कळणार, बरोबर की नाही? जसं त्या ह्याचं मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला मागे, गंडकी नदीतल्या शालिग्राम शिलेचं. अनेक वर्षानुवर्ष, अनेक युग
त्या गंडकी नदीतले दगड त्या खळखळणाऱ्या प्रवाहामध्ये स्वतःला टिकून ठेवल्यामुळे एक दिवस ते काय झाले, शालिग्राम शिला बनले. त्याने म्हटलं असतं की नाही, खूप त्रास होतोय, पाण्याचा झोत सारखा येतोय वरनं, खळखळ खळखळ, डिस्टर्बन्स आहे भरपूर, आपण उडी मारून काठावर जाऊया, तर ते काय राहिले असते, दगडच राहिले असते. लक्षात ना. तर थोडीशी तपश्चर्या केल्याशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. आणि तपश्चर्यासाठी सगळ्यात मूलभूत सिद्धांत इथं सांगतायत नारद मुनी. काय सांगतायत की मनुष्य जेव्हा अशिक्षित असूनही संपत्तीच्या मदाने अंध होतो, तेव्हा तो संपत्तीच्या बळावर काय करतो, मदिराक्षी आणि द्यूतक्रीडा आणि दुसरं पशुहत्या, ह्या 4 गोष्टी करतो. आता मगाशी मी सांगत होतो, हरिश्री दासने याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे की कसा मनुष्य, याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा सांगला आहे, श्रीमद म्हणजे श्रीमत नाही, हां, भगवद्गीता श्रीमत नाही, ते श्रीमद वेगळं, हे श्रीमद, दचा पाय मोडलेला नाही, श्रीमद, मद म्हणजे भयानक मोठा अहंकार, मदमत्त झाला म्हणतो आपण. श्रीमद, ज्याला धनाचा ज्याला अभिमान झाला आहे, तो व्यक्ती काय असतो, मनुष्याच्या बुद्धीस अन्य सर्व आकर्षणांपेक्षा सर्वाधिक भ्रमित करते. कसं ते हरिश्रीदास यांच्या ह्या श्लोकाच्या आधारे अभ्यासूया. त्याचं तात्पर्य मी सांगेन तुम्हाला काय आहे त्या श्लोकाचं. तर हरिश्रीदास सांगतायत की श्रीमदामुळे कसं कसं कोणाकोणाचं कोणत्या पोझिशनवरनं पतन झालं. सगळ्यात पहिलं उदाहरण देत आहेत ते प्रभू श्रीरामचंद्रांचे पिता श्री दशरथ महाराज. जसं की दशरथ महाराज सम्राट होते आणि त्याच्याकडे अफाट धन होतं, आणि अफाट धन ज्याच्या घरी येतं त्याला श्रीमद होतो म्हणजे होतो. मग ते दशरथ महाराज का असेनात. मग त्याने काय केलं, मनोरंजनासाठी वा मृगयेसाठी पशुहत्या किंवा इंद्रिय निग्रह न करू शकल्यामुळे दशरथ महाराज धनाच्या मदामध्ये अत्यंत चूर झाले आणि कुठे गेले, वनामध्ये गेले. आणि कशासाठी वनामध्ये गेले, पिकनिक करण्यासाठी गेले होते का, नाही, धनुष्य बाण घेऊन गेले होते. नदीकाठी बसले होते, बुडबुड बुडबुड आवाज आला की समजायचं की आता कोणतरी आलं आहे, हरिण, सिंह, श्वापद. आणि ते एवढे एक्सपर्ट होते की आवाजाच्या दिशेनं अचूक वेध घ्यायचे. आणि अंधाऱ्या रात्री, मध्यरात्री आवाज आला पाणवठ्यावरती, बुडबुड बुडबुड बुडबुड, आणि त्यांनी अचूक वेध घेतला. आणि वेध कोणाचा घेतला, श्रावण बाळाचा. श्रावण बाळ तडफडत सांगितला, माझे आई वडील आहेत, त्यांना मी काशीला घेऊन चाललो होतो यात्रेसाठी, अंध आहेत, वयोवृद्ध आहेत, कावड करून चाललो होतो. तर दशरथ महाराजांना अतिशय भयानक पश्चाताप झाला. पण मी ज्या साधूंच्या मुखातनं श्रवण केलं आहे ते सांगत होते की दशरथ महाराज किंवा जे क्षत्रिय होते ते सगळे नुसते मृगया करायचे नाहीत, ते मांसाहार पण करायचे. उगाचच कोण जाऊन पशूंची हत्या करेल का सांगा बघूया. ते सगळे मांसाहार करायचे. आणि कोणाच्या मदानं करायचे, धनाच्या मदानं, बरोबर की नाही. मदिराक्षी प्यायचे राजे राजवाडे, हे तर माहिती आहे तुम्हाला, मदिरा, अनेक हजारो राण्यांचा उपभोग करायचे, द्यूत क्रीडा खेळायचे. मग मांसाहार का नाही करायचे. इस्कॉनमधले बरेचसे अनुयायी मला सांगतात की नाही, ते केवळ प्रॅक्टिस करण्यासाठी प्राण्यांना मारायचे. अरे काय प्रॅक्टिस करणे, तुम्ही जीवाची अघोरी हत्या करणार. युद्धभूमीमध्ये युद्ध खेळायचं म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी ते जंगलात जाऊन शिकार खेळायचे. अरे मग काहीतरी चलचित्र राहा ना, जसं ते ह्याच्या यज्ञामध्ये लावलं होतं, सौभद्र काय द्रौपदीच्या ह्याच्यामध्ये स्वयंवरामध्ये फिरता मासा आणि पाण्यात बघून तसलं काहीतरी करा ना. कशाला प्राण्यांची हत्या करायला पाहिजे. हे केवळ आणि केवळ मांसाहार करण्यासाठी प्राण्यांची हत्या करायची, निर्गुण हत्या करायची. तर मदामुळे काय झालं, दशरथ महाराज जे साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचे पिताश्री आहेत, त्यांचं एवढं अधपतन होऊ शकतं, तर आपली काय गोष्ट आहे विचार करा. बरोबर की नाही. दुसरं काय आहे, मदिरा. तर मदिराचे उदाहरण हरिश्रीदास देत आहेत. हे साक्षात 2 कुबेर पुत्र धनाच्या मदानं एवढे मदमत्त झाले आणि ते मदिरेच्या आहारी जाऊन एका साधू समोर विवस्त्र अवस्थेमध्ये जाऊन हरिबोल करतायत. मदिरेच्या एवढे आहारी गेले, महाभयानक. नारद मुनी त्यांना अजिबात शाप दिला नसता जर त्यांनी थोडीफार जरी वस्त्र धारण करण्याची बुद्धी ठेवली असती. पण मदिरा काय करते, आपल्याला भ्रमात टाकून देते. माणसाला चांगलं वाईट काही कळत नाही. त्यामुळे नशापाणी करू नका. तिसरं आहे द्यूत क्रीडा. तर याचं उदाहरण स्वतः सांगतायत शुकदेव गोस्वामी. हे परीक्षित, तुझे जे पूर्वज होते ते धनाच्या मदानं अंध होऊन या द्यूत क्रीडेला बळी पडले.
आणि म्हणूनच त्यांना इंद्रप्रस्थ सोडून वनामध्ये राहावं लागलं 13 वर्ष दर की ठोकरे खात. बघा, साक्षात भगवंतांचे परमभक्त पांडव ते सुद्धा धनाच्या मदानं काय झाले, पदच्युत झाले आणि सगळं ऐश्वर आपलं त्या द्यूत क्रीडेमध्ये हरून बसले. आणि पुढचं काय आहे, चौथं, मदिराक्षी म्हणजे परस्त्रीची कामना. रावण महान असा काय होता, पंडित होता, ब्राह्मण होता, पण धनाच्या मदानं एवढा चूर झाला की त्यानं सीतामाईंचं बळजबरी काय केलं, अपहरण केलं. तर धन जे आहे, धनाचा मद हा सगळ्यात अफाट महाभयानक आहे. त्यामुळे धनाचा मद जर टाळायचा असेल तर आधी धन कमवण्याची तृष्णा जी आहे ती थोडीशी कमी केली पाहिजे. दुसरं, जे काय आपल्याला भगवत कृपेनं आपल्याकडे धन येतं ते भगवंतांच्या सेवेतच लावलं पाहिजे, म्हणजे दान केलं पाहिजे सत्कारणी. भगवंतांचे नामरूप गुणलीलांचा जिथं प्रचार प्रसार चालतोय अशा विशुद्ध भक्तांना आपण ते धन दिलं पाहिजे सेवेसाठी, कारण प्रचारासाठी खूप प्रचुर मात्रेमध्ये धन लागतं. म्हणून प्रभुपादांना एकदा लोक सांगायचे की प्रभुपाद, तुमची एवढी मंदिरं आलिशान का असतात, चकचकीत एकदम मार्बल, AC हे ते सगळं. प्रभुपाद म्हणले, मी वनातल्या गुहेत जाऊन पण प्रवचन द्यायला तयार आहे, तुम्ही येणार का तिथे? नाही. सो टू अट्रॅक्ट दिस ऑल पीपल, जे खरे अपाहिज आहेत, धनी लोक कोण आहेत, अपंग आहेत, म्हणून त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी मोठमोठ्या मंदिरामध्ये पण VIP पासची व्यवस्था असते. काय असते VIP पासची व्यवस्था? ह्यांच्यासाठी असते. हे अपाहिज लोक आहेत, अपंग आहेत, जे धनी लोक आहेत त्यांना तुम्ही सांगायला गेले, प्रभूजी प्लीज कम अँड स्टँड इन लाईन, हॅव दर्शन, नाईस दर्शन, देन यू विल गेट प्रसादम. येतील का ते? वी डोंट हॅव टाईम, आमच्यासाठी वेळ म्हणजे पैसा आहे. मग त्यासाठी काय आहे मार्ग, त्याला कशा येणं केंद्र प्रकारे भक्तीमध्ये आणण्यासाठी चला VIP सेवा लक्षात ना. कारण त्यांच्याकडे वेळच नसतो मुळात. आधी त्यांचा प्रत्येक सेकंद असा लाखोमध्ये जात असतो. मग अशा व्यक्तीला आपण सांगितलं, तू रांगेत उभा राहा प्रसादासाठी, दर्शनासाठी रांगेत उभा राहणार का तो? तर अशा लोकांना सुद्धा भगवत भक्तीमध्ये आणण्यासाठी काय असते, मग VIP सेवा असते. तर धनाचा मद जो आहे तो अतिशय वाईट आहे आणि हे धन जर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला त्याचं यथार्थ रूपामध्ये दान करणं गरजेचं आहे. मग तुमच्याकडे लाखो करोडो आलं की मी दान करेन असं नाही. मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं, आय थिंक मागच्याच प्रवचनात सांगितलं होतं ना, शेवटी सांगितलं होतं एक 5 टाईम मी जगन्नाथपुरीचा, त्यावेळेला सांगितलं होतं, काही भक्त नव्हते, की तुमच्याकडे 100 रुपये असले तर त्याच्यातले 90 रुपये देण्याची काय ठेवा, तयारी ठेवा. 99 नाही, 100चे 100 रुपये दिला तरी काय फरक पडणार नाही आहे, पण देण्याची दानत ठेवा. ज्याच्यामध्ये देण्याची दानत आहे त्याला कधीच भगवंत कमी पडू देत नाहीत. आणि जो स्वार्थी सापासारखा बसलाय कुंडली मारून, तर त्याला पुढच्या जन्मात काय होतं, तो त्या घरामध्येच कुत्रा होतो. काय होतो, कुत्रा होतो. त्याची एक गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वी मी सांगितली होती, पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. कारण अशा सुंदर, तुम्ही एवढे सुंदर भक्त परिवार आज इथं जमला आहे तर मलाही राहत नाही आहे, हा लक्षात ना. तर एक खूप धनी व्यक्ती होता आणि आसक्त होता आपल्या कुटुंबावरती आणि धनावरती. चमडी जाय पण पर दमडी न जाय, असं रोज येऊन मोजायचा. तो परेश रावल आहे ना क्रांतीवीरमध्ये, बघितला तुम्ही क्रांतीवीर पिक्चर? परेश रावलची भूमिका, अगरबत्ती दाखवायचा तिजोरी उघडून, घंटा वाजवून असा. आणि हा ते करता करता मेला तर धनावरती आसक्त, तर भगवंतांना काहीतरी करून त्याला त्याच घरात जन्माला घातलं पाहिजे, म्हणून भगवंताने त्या घरात त्याला कुत्रा म्हणून जन्माला घातलं. तर कुत्रा हा प्रामाणिक असतो. तुम्हाला माहिती आहे कुत्रा प्रामाणिक का असतो? कारण तो त्या घरातलाच व्यक्ती असतो मेलेला. कसं ते ही गोष्ट ऐकली की कळेल तुम्हाला, हा लक्षात ना. कुत्रा माणसाचा सगळ्यात इमानदार प्राणी का म्हटलंय, पाळीव प्राणी? कारण तो त्या घरातलाच व्यक्ती असतो, राखणदार. तर हा कुत्रा इमानी बारे एकदम सेवा करत होता. त्याला एक गोंडपाट मस्त दिलं, तो ओसरीवरती त्याच्यावरती मस्त झोपायचा. त्याला किती आनंद व्हायचा. वेळच्या वेळेला मालकीने येऊन यो 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 करून त्याला भुंका बोलवून त्याला खायला घालायची. अतिशय आनंद. याची सुनबाईच होती, बोलवायची सुनबाई, माझी सुनबाई किती प्रेमळ आहे, मला टाईम टू टाईम खायला घालते. हा मला झोपण्यासाठी मस्त काय बिछाना दिला आहे आणि मी राखण करणार. तर एक दिवस सुनबाई आपल्या तान्या बाळाला खाली ठेवली होती. रंगत रंगत बाळ ते
होतं तिथे ओसरीवरती, आणि ही पाणी आणायला गेली पाणवठ्यावरती. तर एवढ्यात काय झालं, एक मुंगूस आलं. मुंगूस आलं आणि ते बाळाच्या दिशेने जाऊ लागलं. त्यावर कुत्रा माझ्या नातवाला खाणार, हा गेला पटकन आणि फायटिंग करून त्या मुंगसाला पकडलं आणि त्याला फाडून चट्टामट्टा करून टाकलं. आणि काय रक्ताचे थेंब बिंब सगळे इकडं तिकडं, थोडं मांसाचे गोळे वगैरे इकडे तिकडे पडले होते. तर ही बाई आली पाणवठ्यावरनं, पाहते अंगणातनं सगळीकडे रक्ताचा शिंताडा आणि मांसाचे गोळे. तिला वाटलं आपल्या मुलाला खाल्लं आणि इकडं हा इमान आहेत बरे, आता मला बक्षीस मिळणार. कोण बसलाय, टॉमी. पण त्याच्या तोंडाला रक्त लागलं. हिनं बाजा आणलं, बाप रे बाप, ह्यानं माझ्या पोराला खाल्लं की काय. तेच गाडगं धरलं आणि त्या कुत्र्याच्या डोक्यात घातलं दाण करून. त्याबरोबर काय 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 करून आणखीन काठी काढली आणि बडवला. कोणाला, सासऱ्याला स्वतःच्या. राजापूरमध्ये सांगितली होती ही कथा, मी सांगितली खूप पूर्वी सांगितली होती. सासऱ्याला बडवला आणि तो बिचारा कुत्रा इमाने इतबारे राखण करत असताना गतप्राण झाला. आणि मग ती वस्त्रीवरती जाऊन बघते तर हिचं बाळ सुरक्षित होतं. मग हिला पश्चाताप झाला, अरे हे तर मुंगूस होतं जे कुत्र्यानं काय केलं, माझ्या पोराला वाचवलं. मग पश्चाताप होऊन उपयोग काय. पण मग असं कुत्रं बनून घरात पडण्यापेक्षा आणि कोणाच्या तरी गैरसमजाचा शिकार होण्यापेक्षा भगवत भक्ती करा आणि गोलोकधाममध्ये जावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जय हो. तर पुढे सांगतायत, मनुष्य जिवंत असताना स्वतःला मंत्री, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान अथवा अगदी देवताही मानून स्वतःच्या देहाचा गर्व बाळगू शकतो. पण तो यापैकी कोणीही असला तरी मृत्यूनंतर त्याचे शरीर कृमी, विष्ठा अथवा भस्मामध्ये रूपांतरित होते. तुम्ही कोणी असा, पंतप्रधान असा, सायंटिस्ट असा, राष्ट्राध्यक्ष असा किंवा अजून कोणी राजा असा, मृत्यूनंतर काय होणार, एक तर तुमचं भस्म होणार, किंवा एकतर जमिनीमधले कृमीकीटक तुम्हाला खाऊन फस्त करणार. जे देहांत झाल्यानंतर पुरतामध्ये त्यांच्या काय कोण खातं, त्यांना कृमीकीटकच खातात ना. किंवा काही पंथ आहेत त्याच्यामध्ये ते एका विहिरीमध्ये टाकतात गिधाडांना खाण्यासाठी. कावळे, कोल्हे, कुत्रे. किंवा मृत्यूनंतर त्याचे शरीर कृमी, विष्ठा अथवा भस्मामध्ये रूपांतरित होते. विष्ठा कोणाची होते, हे पशु जे खातात विष्ठा होणार त्याची, बरोबर की नाही. भस्म होणार, कृमीकीटक खाणार नाही तर त्याची विष्ठा होणार. मग तुम्ही कोणी असा, जर तो आपल्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी पशुहत्या करीत असेल तर त्याला पुढील जन्मातील दुःखाचे अज्ञान असते, हेच खरे. जर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जर आपण काय करत असू, पशुहत्या करत असू, तर जाणलं पाहिजे आपण की पुढचा जन्म अतिशय काय आहे, दुःखी आहे. आपल्याला अशा दुष्ट पाप्यास नरकामध्ये जाऊन आपले कर्मभोग भोगावेच लागतात. आणि इथं नाही त्याची शिक्षा, कुठं जावं लागतंय, नरकामध्ये. कुंभीपाककडे वाट बघते बुडबुड बुडबुड बुडबुड. आणि कालच्या प्रवचनात सांगितलं जसं पश्चिम महाराष्ट्रातले भरपूर लोक तिकडे रांग लावून असणार आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्रातलेच लोक सगळ्यात जास्त काय आहेत, मांसाहारी आहेत. उत्तर भारत घ्या, पूर्व भारत घ्या, दक्षिण भारत घ्या, सगळे विष्णूचे भक्त आहेत, सगळे भगवान विष्णूंचे भक्त आहेत. म्हणून वैष्णवामध्ये दोन प्रकार आहेत, एक द्रविड वैष्णव आणि एक गौडीय वैष्णव. पण महाराष्ट्रीयन वैष्णव ही कुठे मंत्रणा आजपर्यंत तरी ऐकली नाही. किंवा मराठा वैष्णव, द्रविड वैष्णव आहे आणि गौडीय वैष्णव आहे. गंगेच्या किनारी जे वैष्णव आहेत पूर्व आणि उत्तर भागामध्ये त्यांना गौडीय वैष्णव म्हणतात, गंगेच्या किनारी जे आहेत. आणि दक्षिण भारतात जे आहेत त्यांना द्रविड वैष्णव म्हणतात. शिवाजी महाराजांची कृपा आहे, द्रविड वैष्णव संस्कृती आजही जिवंत आहे. अन्यथा मुघलांनी उत्तर भारतापासून महाराष्ट्रापर्यंत सगळी मंदिरं काय करून टाकली, बेचिराग करून टाकली. पण शिवाजी महाराज खंदे उभे होते इथे. आणि म्हणूनच द्रविड भारतातली जी संस्कृती आपली होती, वैदिक संस्कृती, आजही टिकून राहिली. त्यामुळे शिवाजी महाराज खरोखर महान असं कार्य करून गेले, ज्यामुळे आज आपण हे ऐकू शकतोय. अन्यथा आपण कोण असतो. आणि बरेचसे आपल्यातले कित्येक जण झालेत. आज जे काय भारतामध्ये मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन आहेत ते दोज ऑल आर कन्व्हर्टेड हिंदूज. लक्षात. म्हणून त्यांची नावं आहे आज बघा, राजापुरामध्ये ठाकूर नाव आहे, हिंदू होते, ते ब्राह्मण होते. प्रभूजी कालच सांगत होते प्रवचनामध्ये. पटनाईक आहेत, फडनाईक आहेत, सगळे ब्राह्मण होते, सगळे मुसलमान झाले. खूप अगाध कृपा आहे शिवाजी महाराजांची.
जर तो आपल्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी पशुहत्या करेल तर त्याला पुढील जन्मातील दुःखाचे अज्ञान असते, हेच खरे. अशा दुष्ट पाप्यास नरकामध्ये जाऊन आपले कर्मभोग भोगावे लागतात. आंधळे मांजरासारखं बनू नका, जागे व्हा. विनवणी करतो मी तुम्हाला. हे हृदयाच्या अर्थतेनं मी तुम्हाला सांगतोय की भगवत भक्ती स्वीकारा. आणि जो पण भगवान श्रीकृष्णाची भक्ती स्वीकारणार नाही तो कसा असतो आपण ह्या प्रवचनाच्या सुरुवातीला पाहिलं. जिवंतपणे हे शरीर धन्याचे असते की आत्म्याचे असते की पिता माता व आजोबांचे असते. हे शरीर त्याला बळेच घेऊन जाणाऱ्या स्वामीचे असते, त्याला गुलाम म्हणून विकत घेणाऱ्या धन्याचे असते की त्याला अग्नीद्वारे दहन करणाऱ्या पुत्रांचे असते, किंवा शरीराचे दहन न झाल्यास ते भक्षण करणाऱ्या कुत्र्यांसारख्या पशूंचे ते असते का? या शरीरावर अधिकार सांगणाऱ्या उपरोक्त घटकांपैकी खरा अधिकारी कोण आहे? हा अधिकार निश्चित न करता पापकृत्यांद्वारे या शरीराचे पालनपोषण करणे हे खरोखरच चुकीचं आहे. बघा, आपण भरपूर गोष्टी पाहिल्या या श्लोकामध्ये. आपण जाणलं पाहिजे की ह्या शरीराचा खरा स्वामी कोण आहे. जसं की मी मांजरेकर प्रभूजींना सांगत होतो, झोपले की काय आज? तुमचं उदाहरण आलं आहे प्रवचनामध्ये. खुर्ची दिल्यावर झोपले. माणसाला उच्च पद मिळालं की माणसाला झोप येते. तर उच्च पद नको म्हणून आपण म्हणतो दास दासानु दास राहू दे भगवंता, सेवा करत राहू दे. कारण दासाला सारख्या सेवा असतात. जसं की आमचं सुनील, त्याला बसायला वेळच नसतोय. आला सकाळपासून की संध्याकाळी जायपर्यंत काय नाही काय कामं काढून करत असतोय. आणि ज्याला वेळ मिळतो त्याला काय येते? झपकी येते. आनंद घेऊया, जरा रसास्वादन करूया निद्रा देवीचं. तर त्यांना सांगत होतो की भक्त जे आहेत, ज्यांनी भगवंताची भक्ती स्वीकारली, त्यांचा हा देहसुद्धा काय आहे? भगवंतांची प्रॉपर्टी आहे. रूप गोस्वामीने ज्यावेळेला कोड झाली होती, पूर्ण अंग पूर्ण भरलं होतं. काल मी एक पूची कथा सांगितली कुष्ठरोग्याची, वासुदेव विप्र. खूप सुंदर भाव होता त्यांचा. तर रूप गोस्वामी साक्षात भगवंतांचे अनुग्रहित, पण त्यांना पूर्ण अंगावरती काय झालं होतं? कोड झाले होते आणि पस झाला होता. आणि चैतन्य महाप्रभू रोज येऊन त्यांना आलिंगन द्यायचे. काय करायचे? रोज येऊन आलिंगन द्यायचे चैतन्य महाप्रभू. तर रूप गोस्वामी म्हणतात, चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहेत. जर ह्यांनी विचार केला तर मला एका क्षणात बरं करू शकतील. आणि रोज येऊन हे माझं सगळं हे घाणीनं बरबटलेलं अंग असं अंगसंग करतात येऊन. तर त्यांना आपल्याच देहाचं घृणा वाढायला लागली. तर रथयात्रेचा वेळ जवळ आला तर त्यांनी ठरवलं, मनामध्ये आणलं की रथाच्या चाकाखाली मी आत्महत्या करणार, उडी मारून. काय करणार? ह्या जगन्नाथांच्या रथाच्या चाकाखाली काय करणार? मी उडी मारणार आणि आत्महत्या करणार. तुम्हाला माहिती आहे रथाचं चाक केवढं असते ते आणि किती असतात ते? हे भली मोठी अशी हात लावला तरी पोचत नाही अशी एवढी मोठी चाकं असतात रथाची, लाकडाची एवढी जाड अशी. गेलं माणसाच्यावरनं तर संपलं, हरी बोलच. पण बेस्ट ह्या गोष्ट. देह पण नष्ट होईल आणि इथं जगन्नाथपुरीमध्ये देह त्यागला म्हणून भगवत धामात पण जाईन, असा विचार केला कोणी? रूप गोस्वामीने. आणि तर चैतन्य महाप्रभूंनी जाणलं हृदयातलं, बोलवलं, म्हणाले दिस बॉडी इज नॉट युअर प्रॉपर्टी, दॅट बिलॉंग्स टू मी. त्यामुळे सगळ्या भक्तांचं कर्तव्य आहे की हा देह जो आहे तो सुदृढ अवस्थेमध्ये ठेवणं. कशासाठी ठेवणं? इंद्रिय भोग घेण्यासाठी नाही. त्याचं काय होतं ते आपण पाहतोय, ते साधना भक्ती करण्यासाठी, प्रवचनामध्ये ताट बसण्यासाठी, ध्यानपूर्वक श्रवण करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी, नामसाधना करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, सिंहाच्या छातीनं. कालच्या प्रवचनातले बरेच मुद्दे येत आहेत आज. सिंहाच्या छातीनं प्रचारक हा सिंहाच्या छातीचा असला पाहिजे, बिलकुल निर्भीड, रस्त्यावर नाचला पाहिजे धोती कुर्ता घालून. तर संपत्तीच्या मदाने धुंद झालेले नास्तिकवादी मूर्ख आणि धूर्त लोक वस्तूंचे यथार्थ स्वरूप पाहण्यात अपयशी ठरतात. असतः श्रीमदांधस्य दारिद्र्यम परम अंजनम. खूप सुंदर आहे. नारद मुनी काय विचार करतायत? असतः श्रीमदांधस्य, जे श्रीमदानं अंध झालेत ते सत्य स्वरूपात गोष्टी पाहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी काय आहे? परमंजन, दृष्टी त्यांची बदलण्यासाठी काय आहे? दारिद्र्यम परम अंजनम. काय शाप देऊया? जसं की परवाच्या समुद्रमंथन लीलेमध्ये दुर्वास मुनींनी विचार केला की इंद्राला भरपूर गर्व झाला आहे, याला काय केलं पाहिजे? दरिद्री बनवलं पाहिजे. तर त्याला दरिद्री बनण्याचा शाप दिला. श्रीमदानं जर तुम्ही अंध झालेत तर येणं कन्ना प्रकारे भगवंत किंवा भगवंतांचे पार्षद काय देतील आपल्याला? असा शाप देतील की आपलं सगळं काय होईल? धन ऐश्वर्य निघून जाईल. असतच श्रीमदांधस्य दारिद्र्यम परम अंजनम.
आत्मोपमेन भूताने दरिद्र परमिक्षते. त्याचं पुढं काय होतं ते सांगतायत. संपत्तीच्या मदाने धुंद झालेले नास्तिकवादी मूर्ख आणि धूर्त लोक वस्तूंचे यथार्थ स्वरूप पाहण्यात अपयशी ठरतात. म्हणून त्यांना पुन्हा दारिद्र्यावस्थेत टाकणे हेच त्यांच्या नेत्रांसाठी उत्तम अंजन असते. आपण अंजन घालणं म्हणतात ना, डोळ्यात अंजन घातलं पाहिजे तुझ्या, कळत नाही का? कारण त्या योगे ते वस्तूंचे यथार्थ स्वरूप पाहू शकतात. निदान निर्धन मनुष्य दारिद्र्य करायचे पुढे सांगतात. आत्मोपमप्येन भूतानी, तो आपल्याच अनुभवावरनं इतर जीवांची काय हालअपेष्टा होत असेल हे जाणतो. कोण? दरिद्री माणूस. निदान निर्धन मनुष्य दारिद्र्य किती वेदनादायक असते हे अनुभवू शकतो आणि म्हणून तो इतरांना अशा क्लेशदायक स्थितीत पाहू शकत नाही. म्हणून दारिद्र्य हे खूप चांगलं आहे, लक्षात ना. तर उगाच आटापाटा जीवाचा करू नका. पुढे सांगतायत, पायात काटा मोडलेला मनुष्य इतरांच्या पायात काटा मोडला असता त्यांना किती वेदना होत असतील हे स्वानुभवाने जाणतो. अशा वेदना सर्वांना समप्रमाणात होतात हे जाणल्यामुळे तो इतरांना अशा व्यथा अनुभवायला लागू नयेत अशी इच्छा करतो. तथापि ज्यांच्या पायात कधीच काटा गेलेला नाही तो कधीच क्लेश अनुभवू शकत नाही. प्रभुपाद इथं थोडंसं मी अंडरलाईन केलं आहे ते सांगतो. नारद मुनी दारिद्र्यावस्थेच्या माध्यमातून कुबेरपुत्रांना भक्तिमय सेवेच्या स्तरावरती आणू इच्छित होते. का दरिद्री बनवायची इच्छा होती त्यांना? की त्यांनी भक्तिमय सेवाच्या स्तरावरती त्यांना आणायचं होतं, कारण त्याच्याशिवाय त्यांचा उद्धारच होणार नव्हता. आणि याच उद्देशाने त्यांनी दोघांनाही शाप दिला, ही वैष्णवांची कृपाच आहे. मनुष्य वैष्णव झाल्याविना सज्जन होऊच शकत नाही. सज्जन व्यक्ती भले कोणी काय म्हणत असेल, आम्ही सज्जन आहोत, अमक्या आहोत, तमक्या आहोत, जो कृष्ण भक्त नाही तो सज्जन होऊच शकत नाही. हराव भक्तस्य कुतो महद्गुणा. एका अवैष्णव व्यक्तीस कितीही कठोर दंड दिला तरी ती सज्जन तथा सदाचारी होऊ शकत नाही. आणि अशा अवैष्णव व्यक्तीस त्याला तुम्ही किती दंड द्या किंवा अजून काही करा तरी तो काय होणार नाही? सदाचारी होणार नाही. मग बेस्ट काय आहे? त्याचं धन हिरावून घ्या, आपोआप तो काय येईल? आकाशातनं जमिनीवरती येईल. आणि जमिनीवरती आला की प्रभूच्या शरणाशिवाय काही राहत नाही. तपश्चर्या करणे ही निर्धन मनुष्याची अपरिहार्यता असते, बरोबर की नाही? कारण त्याच्याकडे भरपूर वेळ असतो आणि त्यामुळे त्याचा अहंभाव नष्ट होतो. तपश्चर्या कोण करू शकतो? निर्धन व्यक्तीच तपश्चर्या करू शकतो. धनी व्यक्ती तपश्चर्या करणार आहे का? तो म्हणतो मला वेळच नाही आहे, एवढे माझे बिझनेस व्हेंचर्स आहेत, आय डोंट हॅव टाईम. ह्या कंपनीत जायचं आहे, त्या कंपनीत जायचं आहे, तिकडं ऑडिट आहे, इकडं ऑडिट आहे, इकडे पैसे ठेवले आहेत लपून, त्याचं विल्हेवाट लावायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे, नवीन प्रोजेक्ट्स उभारायचे आहेत, ह्याव करायचं आणि त्याव करायचं आहे. तपश्चर्या करणे ही निर्धन मनुष्याची अपरिहार्यता असते आणि त्यामुळे त्याचा अहंभाव नष्ट होतो. अन्न वस्त्र निवाऱ्याच्या शोधात असणाऱ्या त्याला यदृच्छेने प्राप्त होणाऱ्या वस्तूंवरच समाधान मानावे लागते. आणि तो 3 गोष्टींचं फार तळमळीनं काय करत असतो? कसं मला खायला भेटेल, कारण हे शरीर जगवण्यासाठी काय पाहिजे? अन्न वस्त्र निवारा पाहिजे. ह्या 3च गोष्टी जगामध्ये त्याचं जीवन जातं निघून. बिचारा टाईम कुठं आहे इंद्रिय भोग घेण्यासाठी? अशी अटळ आणि अनिवार्य तपश्चर्या त्याच्यासाठी चांगलीच असते, कारण त्यामुळे तो शुद्ध होऊन मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. तर पुढे दरिद्री मनुष्य सदोदित अन्नान्न करीत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक कृश होत जातो. पोटभर 3 वेळा खायला पण भेटत नाही, त्यामुळे तो काय होतो? कृश होतो. सडपातळ बांधा, बरोबर की नाही? एखादा गरीब भिकारी असा मस्त पोट सुटला आहे, अशी चरबी अशी उतू जाते, अशी चब्बी गाल वगैरे असं बघितलं आहे का तुम्ही? लक्षात ना, दरिद्री व्यक्ती कसा होतो? कृश होतो. दरिद्री मनुष्य सदोदित अन्नासाठी त्याला मोहताज असतो. तो दिवसेंदिवस अधिकाधिक कृश होत जातो. या अशक्तपणामुळे त्याची इंद्रियही क्षीण आणि शांत होतात, बरोबर की नाही? कामी कोण असतो? ज्याची इंद्रिय प्रबळ असतात. हां, त्या पास्टाईममध्ये आहे, पुरंजन राजाच्या पास्टाईममध्ये आहे भागवतमध्येच, की त्याची पत्नी त्याला एवढं सुमधूर खायला घालायची की त्यामुळे त्याची इंद्रिय काय व्हायची? धष्टपुष्ट व्हायची. आणि धष्टपुष्ट इंद्रिय झाली की हा वनामध्ये शिकार खेळायला जायचा राजाच. भागवतमध्येच आहे. तर पत्नी जी आहे ती आपल्या इंद्रियांना प्रबळ बनवण्यासाठी काय करते? आपल्या चांगलं चांगलं पक्वान्न बनवून खायला घालते. पण जाणलं पाहिजे
आपण कशाच्या आहारी जाणार आहोत ते. हां, तर पक्वानं बनू देत, पण ते पक्वानं तुळशीपत्र अर्पण करून भगवंतांना अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. तर अशा अशक्तपणामुळे त्याची इंद्रिय क्षीण आणि शांत होतात. म्हणून निर्धन मनुष्य हिंसक तथा द्वेषी कृत्य करण्यात असमर्थ होऊन जातो. तो करणारच नाही हो. मागे एक बऱ्याच दिवसापूर्वी एक प्रवचन सांगितलं होतं की आपलं महाराष्ट्र सरकार काय करणार आहेत, राशनिंग कार्डवरती कोंबडी, अंडी, मासे, मटण रास्त दरामध्ये वितरित करणार आहेत. असं अजब सरकार आहे आपलं. हां, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार. कोणाचे ते तुम्हाला माहिती आहे. त्यानेच घोषणा केली होती, राशनिंग कार्डवरती मटण, मासे, अंडी मिळतील म्हणून. अरे ज्या बिचारा गरीबाला तुम्ही 2 रुपयामध्ये तांदूळ देतात त्यांना तो सत्वगुणामध्ये राहून भगवत भक्ती करू शकेल ना. त्या जर तुम्ही 5 रुपयामध्ये 10 रुपयाने मटण, मासे आणि अंडी दिलात तर काय होईल त्याचं? अधपतनच होईल ना. बिचारा गरीब आहे म्हणून भगवत भक्ती तरी करेल अर्थ राहून, इंद्रिय शांत ठेवून. ते तिथं सांगतायत. म्हणून निर्धन मनुष्य हिंसक तथा द्वेषी कृत्य करण्यात असमर्थ होऊन जातो. तो बिचारा असमर्थ आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत बोकडाचं मटण 600-700 रुपयानं किलो आणायला, बरोबर की नाही. तो विचार करतो 700 रुपयाचं किलोवर मटण आणण्यापेक्षा माझं पूर्ण परिवाराचं पोट भरेन मी 1 महिनाभर डाळ भात रोटी खाऊन. अशा व्यक्तीला जर आपण रास्त दरामध्ये जर मांसाहार पुरवायला लागलो तर बिचारा काय होणार, व्याभिचारीच होणार ना. दुसऱ्या शब्दात त्याला साधू पुरुषांनी स्वेच्छेने आचरलेले तपश्चर्याचे फळ आपोआपच प्राप्त होते. जे साधू पुरुष स्वतःच्या प्रबळ इच्छेने काय करतात, इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतात. म्हणून त्यांना गोस्वामी म्हणतो ना. पण त्याच्या मागे त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. पण बिचारा निर्धन मनुष्य काय आहे, ह्या साधू पुरुषांना जे फळ प्राप्त होतं अतिशय महाभयानक तपश्चर्या करून ते फळ सहज प्राप्त कोणाला होतं, निर्धन व्यक्तीस. कोणती तपश्चर्या न करता केवळ भगवंतांच्या अयुती कृपेमुळे, निर्धन असल्यामुळे त्याला काय होतं, सगळ्या तपश्चर्याचं फळ प्राप्त होतं. साधू पुरुष निर्धन मनुष्यांना अगदी मुक्तपणे भेटू शकतात. अजून एक फायदा आहे निर्धन असण्याचा. साधू पुरुष निर्धन मनुष्यांना अगदी मुक्तपणे भेटू शकतात, मात्र श्रीमंतांना नाही. श्रीमंतांच्या घरी जावा तुम्ही, त्यांना सांगा प्रभूजी थोडंसं सत्संगाला या, आमचे गुरु महाराज आले, तुम्हाला भेटायचं आहे. तर ते म्हणतात ते मालकाला पण भेटायला जात नाही. ते म्हणतात अपॉइंटमेंट देणार असतो ते, नाही अपॉइंटमेंट नाही आहे सध्या, नेक्स्ट मंथमध्ये बघूया. कोणाला भेटायला, गुरु महाराजांना. आणि तेच जर गुरु महाराजांना एखाद्या गरिबाच्या झोपडवस्तीतल्या आपल्या भक्ताकडे जायचं असेल तर तो काय म्हणतो, अहो भाग्य, गुरु महाराज माझ्या कुटीमध्ये येणार आहेत आणि तो आपलं सर्वस्व तिथं अर्पण करून गुरु महाराजांच्या सेवेसाठी तत्पर असतो. म्हणूनच जो निर्धन व्यक्ती आहे त्याला काय मिळतो, साधूंचा संग सहजरित्या मिळतो. निर्धन मनुष्य समदर्शी साधूंच्या संगतीमुळे अल्पावधीतच भौतिक कामनापासून विरक्त होतो. निर्धन मनुष्य त्याला सहज उपलब्ध असलेल्या साधूंच्या संयोगानं काय होतो, त्याला यथार्थ रूपात ज्ञान मिळतं आणि ते ज्ञानामुळे काय होतो, तो भौतिक कामनापासून विरक्त होतो आणि त्याच्या अंतःकरणातील कल्मशे सहजच धुतली जातात. इथं एक सुंदर, इथं नाही आहे पण माझ्या वाचनात आलं होतं ते सांगतो तुम्हाला. धनी व्यक्ती मध्ये 3 हे असतात, गोष्टी असतात. एक त्याच्याकडे प्रचुर मात्रेमध्ये धन असतं, दुसरं असतं त्याला धनाचा मद, आणि तिसरं असतं त्याला धन कमवण्याची दुर्दम्य अजून इच्छाशक्ती. बघा तुम्ही अंबानीला सांगितलं बाबा तुझ्याकडे एवढं आहे, जगातल्या पहिल्या 10मध्ये 5मध्ये तू आहेस, आता बस झालं, तर तो बस करेल का, नाही. तर त्याच्याकडे काय असतं, प्रचुर मात्रेमध्ये धन असतं, दुसरं त्या धनामुळे आलेला मद असतो, आणि तिसरं काय असतं, धन प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. निर्धनी माणसाकडे पण असतं, या तिघातलं एक असतं. काय असतं, तिघातलं एक असतं, काय असतं, धन प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा. त्याकडे धनही नाही आणि धनाचा मदही नाही, पण इच्छा आहे की मला काय बनायचं, बिल गेट्स बनायचं आहे, मला अंबानी बनायचं आहे, भयानक इच्छा आहे. मग तीच इच्छा, याकडे धन नाही आहे, धनाचा मद नाही आहे, पण इच्छा आहे. ती इच्छा आपण नष्ट कोणाच्या संघानं न होते, साधूंच्या संघानं होते. आलं लक्षात तुमच्या. तर ही इच्छा नष्ट झाल्यामुळे अंतःकरणातील कल्मशे सहजच धुतली जातात. तर पुढे साधुगण जे असतात, साधूनाम समचित्ताना मुकुंद चरणैषिणाम उपेक्षे की धनस
स्तंभैर रसदभी रसदाश्रये. साधुगण निरंतर श्रीकृष्णांचे चिंतन करीत असतात. साधू कोणाला जाणावा हे पण ह्याच्यात व्याख्यात सांगितलं आहे. साधूनाम समचित्तानाम, ते समचित्त असतात. धनी आणि गरीब व्यक्तीकडे ते समानच दृष्टीनं पाहतात. आणि दुसरं काय क्वालिटी आहे, मुकुंद चरण एशिणाम, भगवान मुकुंदांची चरणसेवा करणे हेच ज्यांचे एकमेव कर्तव्य असते. म्हणूनच त्यांना काय म्हणतात, प्रभुपाद म्हणतात. प्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या चरणकमलांची सेवा करण्यामध्ये जे 24 तास रत आहेत त्यांचं नाव काय आहे, प्रभुपाद किंवा विष्णुपाद. लक्षात. तर साधुगण निरंतर श्रीकृष्णांचे चिंतन करीत असतात. त्यांना इतर कशातही स्वारस्य नसते. लोकांनी अशा महान संत पुरुषांच्या संगतीची उपेक्षा करून विषयी अभक्तांचा संग तथा आश्रय घेण्याचा प्रयत्नच का करावा. असे बहुतांश अभक्त अहंकारी आणि श्रीमंत असतात. जे हे तत्त्वज्ञान जाणत नाही ते बहुतांश काय असतात, अहंकारी असतात, अभक्त असतात आणि श्रीमंत असतात. सत्संग छाडी कैनू असते विलास, ते कारणे लागिले ये कर्मबंध फास. जर तुम्ही सत्संग सोडलात भगवंतांचा तर काय होणार, छाडी कैनू असते विलास. ज्यानं कोणी सत्संग सोडला आणि विलासी वृत्ती धारण केली ते कारणे लागिले ये कर्मबंध फास. त्याला काय लागणार, कर्मबंधनाचा फास लागणार आणि अडकणार तो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरैशनम. तर वारुणी अथवा माधवी नामक मद्यप्राशन करून धुंद झालेले हे दोन्ही कुबेरपुत्र इंद्रिय निग्रह करण्यास असमर्थ झालेले आहेत. परिणामस्वरूप ते स्वर्गीय ऐश्वर्याच्या अंधकाराने अहंकाराने अंध झालेले असून स्त्रियांच्या सुद्धा आहारी गेलेले आहेत. म्हणून मी आता त्यांना मिथ्या अहंकाराच्या मदातून मुक्त करणार आहे. नारद मुनी ठरवलं काय करणार आहे, त्यांना मुक्त करणार आहे. आणि पुढे नारद मुनी त्यांना काय म्हणतात की त्यांना तुम्ही अर्जुन वृक्ष व्हा म्हणून त्यांना शाप देतात. का देतात, कारण ते स्वतःचं अंग प्रदर्शन करत होते. गुरु महाराज इथं खूप सुंदर सांगितलेत की ह्या भौतिक जगतातलं, आजच्या जगतातलं लोक एवढे कामांध आहेत आणि त्यांच्यासमोर ह्या नटनट्या ज्या अंग प्रदर्शन करून नाचतात त्यामुळे एखाद्या भक्ताची पण बुद्धी फिरते. त्यामुळे हे फार अघोरी कृत्य आहे. अंग प्रदर्शन करणं हे भयानक महाभयानक अघोरी कृत्य आहे. आपण अजामिळच्या कथेमध्ये पण हे अभ्यासलं. अजामिळ अतिशय वेदपारंगत ब्राह्मण होता आणि केवळ आपल्या गुरूंच्या साधनेसाठी यज्ञासाठी फुलं आणण्यासाठी वनामध्ये गेला होता. आणि तिथे त्यानं पाहिलं की एक वेश्या एक कामांध पुरुषामध्ये रतिक्रीडा करतोय आणि ती क्रीडा त्यांना झाडाच्या आडोशानं पाहिली आणि पूर्ण तो स्वतःचं सगळं तेज हरवून बसला आणि मग त्याचं असं पतन झालं की महाभयानक पतन झालं. तर नारद मुनी इथं म्हणतायत की यांना अंग प्रदर्शन करण्याची खूप हौस आहे. त्यामुळे मी यांना दैवी 100 वर्ष अंग प्रदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. किती, दैवी 100 वर्ष, देवतांची 100 वर्ष अर्जुन वृक्ष बनून राहिले. आणि वृक्ष ना चड्डी घालू शकत ना बनियान घालू शकत, आहे अंग प्रदर्शन करत उभा, ऊन वारा पाऊस ह्याचा थंडीचा मारा सहन करत. तर अर्जुन वृक्ष म्हणजे अर्जुन, सफेद रंगाला सुद्धा अर्जुन म्हटलं जातं. तर हे अर्जुन वृक्ष जे असतात ते खूप महान वृक्ष असतात, मोठे वृक्ष असतात आणि त्यांचं त्वचा जी असते ती कशी असते, सफेद असते. त्यांची जी साल असते ती काय असते, सफेद असते, म्हणून त्यांना अर्जुन वृक्ष म्हणतात. तर मला जो सिद्धांत सांगायचा होता तो मी डिटेलमध्ये गेलो आहे. आता मी फास्ट फॉरवर्ड करेन कथा. आज आपण संपवणार आहोत, डोंट वरी. नाव वी आर ॲट श्लोक नंबर 24. तर परमभक्त नारद मुनींचे वचन सत्य करण्याकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण जेथे अर्जुन वृक्ष मध्ये एक श्लोक राहिला. शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, असे बोलून देवर्षी नारद नारायणाश्रमाला निघून गेले आणि इकडे नलकुवर आणि मणिग्रीव हे 2 अर्जुन वृक्ष होऊन राहिले. कुठे, गोकुळामध्ये अर्जुन वृक्ष. पण ते शाप देतानाच ते गयावया करू लागले नारद मुनींना. मद्याची धुंदी उतरली आणि म्हणाले, प्रभू आमच्यावर कृपा करा. त्यावेळेला त्यांनी कृपा केली नारद मुनी की 100 दैवी वर्षानंतर तुम्हाला साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला पाहण्याचा योग येईल आणि तेच बालरूपातील भगवान श्रीकृष्ण काय करतील, तुमचा उद्धार करतील. आणि म्हणून आणि अजून एक त्यांना हे दिलं त्यांनी की तुम्ही जे केलेलं कृत्य आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वृक्ष बनावं लागलं हे तुम्हाला सदोतेच स्मरणात राहणार. म्हणजेच काय होईल, तुमच्या सदैव काय होईल, भगवत चिंतन होईल. त्यामुळे 100 दैवी वर्ष त्यांनी काय केलं,
हरे कृष्ण महामंत्राचा जप केला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंत असेच कोणावरती कृपा करत नाहीत. 100 दैवी वर्ष त्या वृक्षयोनीमध्ये राहून त्याने काय केलं, भगवंतांचं भजन केलं. आणि म्हणून भगवंत कृपा करून त्यांना आपल्या बाललीला दाखवले. गोकुळात नंदबाबांच्या अंगणाच्या एका कोपऱ्यातच होते 2 अर्जुन वृक्ष, भले मोठे अफाट. तर आणि पुढे म्हणतात नारद मुनी नारायणाश्रमाला, बद्रिकाश्रमाला निघून गेले. नारायण जिथे आहेत भगवंत तिथे. तर आचार्य पुन्हा सांगतात का तिकडे निघून गेले, की कोणत्याही साधू पुरुषांना जर वरदान दिलं एखाद्याला किंवा शाप दिला तर त्याची तपश्चर्या काय होते, क्षीण होते. त्यामुळे उगाच म्हणाले तथास्तु म्हणत जाऊ नका, आपल्याकडे ताकद नाही ती. वरदराज आपण पाहिलं मागे, वरदराज कोण आहेत, केवळ भगवान श्रीकृष्ण. आणि आपण जर एखाद्याला आशीर्वाद दिला तर तो आपल्या गुरुशिष्य परंपरेच्या आश्रयात द्यायचा, ना की स्वतः अहंकारी भावने द्यायचा. म्हणजे जे काय फळ आहे ते तिकडे जाईल, आपली एनर्जी खर्च होणार नाही. नारद मुनींनी तर काय केलं, भले त्यांचा उद्धार करण्यासाठी शाप दिला, पण शाप किंवा वरदान देण्यामध्ये साधूची काय होते, भरपूर तपश्चर्या खर्ची होते. आणि म्हणून ही तपश्चर्या पुन्हा करून आपलं तपोबल वाढवण्यासाठी नारद मुनी कुठे गेले, बद्रिकाश्रमामध्ये गेले. तर परमभक्त नारद मुनींचे वचन सत्य करण्याकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण जेथे अर्जुन वृक्ष जोडीने उभे होते तेथे हळूहळू जाऊ लागले. आता मी ह्याच्यानुसार जात नाही, थोडंसं कथारूप सांगतो तुम्हाला जे भावात्मक आहे. तर भगवंत इथे उभे आहेत, उकळाला बांधले आहेत त्यांना, आणि इकडे तर मुसू रडत आहेत. आलं का लक्षात? मुसू रडत आहेत. कोण आपल्याला सोडवायला यायला बघतात, पण कोणी यायला तयार नाही. त्यांचे गोप बालक यायचे असे आणि असा हात पुढे करायचे. तर भगवंत असा आपला हात पुढे करायचे. तर जसा भगवंत हात पुढे करायचे ते असे मागे घ्यायचे. म्हणजे भगवंताला कळून चुकलं, हे आपल्या चिडवण्यासाठी झालेले आहेत. आज आपलं कोणी वाचवणार नाही. हे चिडवण्यासाठी झालेले सगळे गोपबालक. बलरामाचा प्रयत्न केला होता, ते मागच्या वेळेला मी कथा सांगितली. मातेनं सांगितलं काय, सगळे ईश्वराचे अवतार माझ्या जगण्यात आले आहेत, तुझा पण चोप काढते. त्यावर बलरामजी धूम पळाले. भगवंताने इकडे तिकडे बघितलं, आता काय करायचं. तर बघितलं तर नारद मुनींचं आठवण झाली त्यांना, माझ्या भक्तानं यांना वरदान दिलेलं आहे की मी यांचा येऊन उद्धार करेन. ॲटलिस्ट त्याच्यासाठी तर त्यांच्यावरती कृपा केली पाहिजे. म्हणून भगवानने कटाक्ष टाकला अर्जुन वृक्षांवरती. ठीक आहे, नारद मुनींचा शब्द खरा केला पाहिजे. आणि पुढे जाऊन एक विशेष माधुर्य भाव होता भगवंतांना, कारण अर्जुन नाव होतं ना त्यांचं, यमल अर्जुन. यमल म्हणजे जोडी, अर्जुन वृक्ष. तर माझा निस्सीम भक्त सखा कोण, अर्जुन. तर त्याच्या प्रेमाखातर भगवानने ठरवलं की ह्या यमला अर्जुन वृक्षांचा काय करायचा, उद्धार करायचा. आणि मग भगवंत त्या उखळाला बांधलेले जसे रांगत रांगत जाऊ लागले आणि त्यांच्या मागून ते उखळ जाऊ लागलं घरंगळत. आणि जातात पुढे गेले तर 2 वृक्षांच्या मधून गेले. बरोबर, ते जॉईंट व्हेंचर होतं ना, 2 वृक्ष. आणि उखळ त्याच्यावर अडकेली एवढीच फट होती. त्या 2 वृक्षांच्या रांगत गेले. आचार्य पुन्हा एकदा सांगतात की भगवंत हे स्वतः कार्य करू शकले असते की नाही. पण भगवंताने उखळाला महात्म्य दिलं, कारण का दामोदर लीला गायली जावी. उखळाला महात्म्य दिलं. तर संतजन सांगतात की गुरुपेक्षा गुरुचं यश जर त्याच्या शिष्यानं प्रसारित केलं एखादं कार्य करून गुरुचं, तर ते यश चोहू बाजूनं गायलं जातं. आणि गुरुला पण ते काय होतं, अतिशय अभिमानास्पद गोष्ट होते. त्यामुळे शक्यतो आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत की प्रभुपादांचे आपण काय बनवूत, निस्सीम सेवक बनवूत. आणि प्रभुपादांनी जे कार्य आपल्याला दिलेलं आहे ते सगळीकडे तळागाळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करूत प्रामाणिकपणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर गेले उखळाला महात्म्य द्यायचं म्हणून. आणि उखळ अडकलं, त्यावर भगवंताने जरासा हिसका दिला. त्याबरोबर ते भले मोठे, ज्यांचं शिखरं आकाशाला टच करत होती, असे भले मोठे महान अर्जुन वृक्ष. विचार करा, काडकडाट मोठा झाला. आपण वृक्ष तोडताना ऐकलं असेल, मोठं झालं, धड धडाम होतं, मोठा कडकडाट झाला. आणि ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. आणि ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण ते 2 वृक्षांच्या मध्ये आहेत. आणि त्या 2 वृक्षातनं 2 दैवी पुरुष बाहेर आले. ते कोण होते, नलकुबेर आणि मणिग्रीव कुबेरपुत्र. ते आले बाहेर आणि भगवंतांभोवती ते फेर धरून
भगवंतांचं स्तुती करायला लागले, कारण आता त्यांना यथार्थ रूपामध्ये ज्ञान प्राप्त झालं होतं, बरोबर की नाही. भगवंतांची स्तुती करू लागले आणि भगवंतांची खूप स्तुती केली त्यांनी. आणि त्यांनी पण असं ठरवलं होतं की हे भगवंत जे काय आहेत बऱ्याच वेळा निराकार रूपामध्ये असतात, हे साकार रूपामध्ये आम्हाला तोपर्यंत दिसतील कधीपर्यंत, जोपर्यंत उखळाला बांधलेले आहेत तोपर्यंत काय करूया, त्यांचं दर्शन करून घेऊया. म्हणून खूप सुंदर स्तुती केली आणि ती स्तुती ऐकून भगवंत स्मित हास्य केले. भगवंत स्मित हास्य केले का, कारण त्यांना माहीत होतं की ह्यांनी काय पूर्वजन्मात पापकर्म केली होती आणि आपल्या केवळ भक्ताच्या शब्द जो आहे, केवळ देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आज तुमचे दर्शन घडले. ते प्रार्थना करतात, हे विश्वव्यापक परमेश्वर, आम्ही सदैव तुमचे दासानुदास आहोत आणि विशेषतः नारद मुनींचे दास आहोत. कृपया आम्हाला आता स्वगृही जाण्याची अनुमती द्या. केवळ देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आज तुमचे दर्शन घडले. आणि ते प्रार्थना करतायत काय, हे भगवन, हे फार महत्त्वाची प्रार्थना आहे. हे भगवन, वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्न स्मृत्या शिरस्तव निवास जगत्प्रमाणे दृष्टीं सतां दर्शनेस्तु भवत्त नुनाम. हे भगवन, यापुढे आमच्या वाणीने तुमच्या लीलांचे वर्णन व्हावे. हे आपल्या सगळ्यांसाठी सांगतायत. काय आशीर्वाद काय मागतायत हे दोघंजणं भगवंतांना, हे भगवन, यापुढे आमच्या वाणीने तुमच्या लीलांचे वर्णन व्हावे. बस एकच ध्येय असू दे वाणीला. मुनी शब्दाची व्याख्या काल प्रभूजी करत होते. त्याला मुनी, एकतर जो मौन धारण करून राहतो त्याला मुनी म्हणतात. पण महामुनी कोण आहे, जो केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या लीला नामरूप गुणलीलांचंच गान करण्यासाठीच तोंड उघडतो, त्याला महामुनी म्हटलंय. वायफळ ग्राम्य कथा नाही. ग्राम्य कथा म्हणजे ज्या गृहस्थ मेधी लोक करतात त्या ग्राम्य कथा नाही. म्हणून गुरु महाराजांचं जे प्रणाम मंत्र आहे त्याच्यामध्ये ग्राम्य जनविस्तारणे आहे. ग्राम्यजन म्हणजे कोण, गावात राहणारे लोक नाहीत. ग्राम्यजन म्हणजे जे ग्राम्य कथामध्ये रत आहेत अशा लोकांचा उद्धार. जसं की प्रभुपादांच्या प्रणाम मंत्रामध्ये काय म्हणतो आपण, पाश्चात्य देश तारणे. तसं गुरु महाराजांच्या प्रणाम मंत्रामध्ये ग्राम्य जनविस्तारणे आहे. जे ग्राम्य कथामध्ये रत आहेत आणि नरकामध्ये जाणारे आहेत अशांचा उद्धार करण्यासाठी गुरु महाराज प्रकट झालेले आहेत. कारण त्या गुरु महाराजांच्याच कृपेनं मी हे एवढं डिटेलमध्ये भागवतम सांगतोय. अदरवाईज यू विल नॉट गेट टू लिसन ऑल दिस काइंड ऑफ डेप्थ ऑफ भागवतम. केवळ आणि केवळ गुरु महाराजांची कृपा आहे म्हणून एवढं डिटेलमध्ये भागवतम आपण आज श्रवण करू शकतो. अन्यथा मी वयाची 22 वर्ष दामोदर लीला ऐकली होती, पण जी प्रभुपादांनी कृष्ण ग्रंथामध्ये सांगितली होती तेवढीच. आणि फर्स्ट टाईम मी गुरु महाराजांना ज्यावेळेला भेटलो हरिद्वारमध्ये 2015 साली, त्यावेळेला गुरु महाराजांनी नेमकी दामोदर लीला तिथे घेतली होती. 7 दिवस मॉर्निंग अँड इव्हिनिंग सेशन्स. 15 लेक्चर्स दिली होती गुरु महाराजांनी, जवळजवळ 1.5 ते 2 तासाची 15 लेक्चर्स. केवळ कोणत्या लीलेवरती, दामोदर लीला. असं अफाट महाभागवत प्रभुपादांच्या कृपेनं गुरुस्थानी लाभलेत. तर शतशः त्यांच्या चरणी वंदन. आणि तुम्ही सगळेजण अशा दैदिप्यमान अशा संस्थेशी तुम्ही जोडलेले आहात, तर ह्याचं सार्थक करून घ्या तुमच्या जन्माचं. डोंट वेस्ट टाईम. लक्षात. हे भगवान, यापुढे आमच्या वाणीने तुमच्या लीलांचे वर्णन व्हावे, कानाने तुमच्या महात्म्याचे श्रवण व्हावे. कानाने काय व्हावे, कानाचा अर्थ कशामध्ये आहे, भगवंतांच्या नामरूप गुणलांचं श्रवण करण्यामध्ये. हात पाय आणि अन्य इंद्रियांद्वारे तुम्हास आनंददायक ठरतील अशी कार्य व्हावीत. आणि हातपाय आणि अन्य इंद्रिये तुम्हाला आनंददायक ठरतील अशी कार्य व्हावीत. आणि मनाद्वारे तुमच्या चरणकमळांचे नित्य चिंतन व्हावे. मनाद्वारे कोणाचं ध्यान व्हावं, भगवंतांच्या सुंदर चरणकमळांचं ध्यान व्हावं. आमच्या मस्तकाद्वारे या जगातील प्रत्येक गोष्टीस नमन व्हावे. मस्तक आपलं प्रत्येक गोष्टीसमोर झुकलं पाहिजे, कारण एव्हरी आस्पेक्ट ऑफ दिस वर्ल्ड इज क्रिएशन ऑफ लॉर्ड कृष्ण. प्रत्येक गोष्ट ही भगवंतांनी निर्मित केलेली आहे, आपोआप आली नाही ना. कारण या सर्व गोष्टी म्हणजे तुमचीच विभिन्न रूपे आहेत. आमच्या नेत्रांना वैष्णवांचे नित्य दर्शन घडावे, कारण असे वैष्णवजन तुम्हापासून अभिन्न आहेत. वैष्णवांचा सदैव संग व्हावा, कारण वैष्णवजन काय आहेत, भगवंतांपासून अभिन्न आहेत. म्हणून सांगितलं आहे, साधुसंग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी आहे. लव मात्र म्हणजे सेकंदाच्या 12व्या भागा एवढा जरी तुमचा विशुद्ध साधूंच्या संघामध्ये तुम्ही आलात तर सर्व सिद्धी प्राप्त होतील. आणि सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या सिद्धी म्हणजे काय आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रेम प्राप्त करणे.
तर अशा प्रकारे कुबेरपुत्र भगवंतांना प्रार्थना केले आणि भगवंताने त्यांना तसा वर दिला की तथास्तु, असंच होईल. आणि ते निघून गेले. आणि त्याबरोबर आजूबाजूला जे गोप बालक खेळत होते, मोठा धडाम आवाज झाला. त्यामुळे सगळे गोकुळवासी ते जमा झाले. तर गोप बालक त्यांना सांगतायत की तुम्हाला माहिती आहे का, कान्हा आपला ते उखाळा बांधला होता, त्याला ओढत ओढत गेला, या 2 वृक्षांच्या मध्ये गेला आणि मग अडकला होता. आणि मग अडकला म्हणून त्यांना एक हिसका दिल्यावर हे मोठे महान 2 वृक्ष उन्मळून पडले. तर त्यांच्यावरती कोणीही ऐकायला तयार नाही. काय शेमडे पोर, एवढे मोठे वृक्ष पाडले, चप चला काठी काढली. मोठ्या उपनंद वगैरे होते, त्याने काठी काढली, चला पळायत ना. नंद बाबा आले तिथे. नंद बाबा बघितले ही लीला चालली, भगवंत उखाळा बांधलेले आहेत आणि हसायला लागले. हसतात का? आचार्य सांगतायत की नंदबाबाने विचार केला की यशोदामाई आणि भगवंत यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे कोणत्या स्तरावरचं प्रेम आराधना चाललेली आहे. आणि यशोदामाईनं कसं काय याला बांधलं, एवढं प्रेम यशोदामाईचं आहे ह्याच्यावरती कसं का बांधलं ते आपण मागच्या सत्रात ऐकलं. यशोदामाईने प्रेमामुळेच बांधलं होतं त्यांना, आणि प्रेमानंच बांधलं होतं. मग नंदबाबा गेले आणि पटकन भगवंतांना सोडवले आणि उचलून घेतले. मग इथं पुन्हा सुंदर आचार्य आपल्याला सांगतात की नंदबाबा हे कोण आहेत? पिता आहेत आणि यशोदामाई माता आहे. तसंच आपण कोण आहोत? आपण एक जीवात्मा आहोत आणि आपली माता कोण आहे? जगदंबा पार्वती, मायादेवी. आणि पिता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. तर भले जरी मातेनं आपल्याला काय केलं, ह्या भौतिक देहामध्ये बांधून ठेवलं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायेया. खूप सुंदर सांगितलं या श्लोकामध्ये भगवंताने. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हा देह म्हणजे काय आहे? एक यंत्र आहे. आणि ते कोणी बनवलं आहे? मायेनं बनवलं आहे. आधी जाणून घ्या, आपण यंत्र आहोत. आपण हे देह म्हणजे आपण नाही आहोत, हे जस्ट यंत्र आहे. आणि त्याच्या यंत्रामध्ये आपण एक कार ड्रायव्हर आहोत. जसं की ड्रायव्हर बाहेर पडला तर कार चालू शकते का? तसंच मेल्यानंतर आपण हा यंत्र सोडून देणार, मग हे यंत्र चालू शकणार नाही. खांद्यावर घ्यावं लागतं त्याला. राम नाम सत्य आहे. तर हे राम नाम सत्य हे जिवंतपणे जाणून घ्या. कारण भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, हे सगळे जीव मायेनं बनवलेल्या यंत्रावरती, देहरूपी यंत्रावरती आरूढ होऊन भटकत आहेत. लक्षात. तर ह्याच्यातनं बाहेर या. तर प्रार्थना केली पाहिजे, हे भगवंता तू माझा पिता आहेस आणि मायादेवी काय आहे? माझी माता आहे. जसं तुला यशोदे मातेनं बांधलं होतं आणि तुझ्या पित्यानं जसं सोडवलं, तसं तुझं पिता म्हणून माझं कर्तव्य आहे की तू मला पण येऊन सोडव. बरोबर की नाही? ही प्रार्थना केली पाहिजे. हे दामोदर लीलेमध्ये आपण भगवंतानं ह्या मासामध्ये काय केली प्रार्थना? हृदयापासून प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण प्रार्थना केली पाहिजे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तर मायादेवीनं मला ह्या बंधनामध्ये टाकलंय. ती माता आहे, तिचा अधिकार आहे, पण तू पिता म्हणून कृपा करून मला काय कर, या बंधनात सोडव. जसं नंदबाबाने तुला सोडवलं तसं तू पण काय कर, मला सोडव. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, दामोदर लीला की, कार्तिक मास की, कार्तिक एकादशी महामहोत्सव की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की.